मला माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून नाट्य शिबिरांना घाल इथून सुरुवात केली. ट्रस्ट मी, एकांकिकांसारखं दुसरं लर्निंग हब नाही असं मला वाटतं. अनेक माध्यमांची आता रड आहे, तेव्हा पुण्यातलं नाटक हे अबाधित आहे. मराठी कविता जी मराठी माणसांनाही अनेकदा भावत नाही, कळत नाही, ती ओरिसामध्ये जाऊन केली आहे. सगळ्याच नटांना हे सांगावं वाटतं की रिकामपणाशी डील करायला शिकलं पाहिजे, नाहीतर यू हॅव लॉस्ट युअर माइंड. मला एक दिवस 100 कोटीची फिल्म करायची हे माझं अंतिम ध्येय नाहीये. माझं पोट भरलं पाहिजे आणि माझा अभिनय दिसत राहिला पाहिजे. अभिनय वगैरे काही जीवनात सुरू व्हायच्या आधी मला आयुष्यात जादूगार व्हायचं होतं. स्वानंद बरोबर, त्याच्यामुळे मी कविता वाचायला लागलो आणि इट हॅज बीन द बेस्ट चेंज इन माय लाईफ. मला असं वाटतं प्रवीण सर इज वन ऑफ दोज पीपल ज्यांनी माझा एकूण माध्यम आणि कला याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. वेदनेला अंत नाही अन कुणाला खंत नाही, गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी, पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी. वा 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 वा. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळचा नवीन एपिसोड घेऊन मी आलेली आहे. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आज माझ्यासोबत जो आहे त्याला मी या स्टुडिओमध्ये म्हणजे कोणत्याही इंटरव्ह्यू फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच भेटते, पण मी त्याला खूप आधीपासून ओळखते. असं का झालंय मला माहित नाही. क्षितिज दाते, हा मलाही माहिती नाही, आता आठवत नाही, पण आपली जुनी ओळख आहे. असं लॉकडाऊनच्या वगैरे वेळेपासून आपण ओळखतो एकमेकांना. त्यानंतर तू खूप फिल्म्स वगैरे केल्यास आणि आपण इथे तिथेच भेटत राहिलो. फर्स्टली वेलकम टू मिरची. गोरेगाववरनं वगैरे तू ड्राईव्ह करत आलेला आहेस, पण तू असा आहेस ज्याला ट्रॅफिकमध्ये ड्राईव्ह करायला आवडतं. त्यामुळे आय डोंट नो वेदर टू से सॉरी ऑर नॉट. आय एम गुड एक्सेप्ट झोप नाही झाली, पण ठीक आहे. चला मला सांग की सगळ्यात आधी एकतर तुझं युजर नेम मला त्या काळापासून म्हणजे आय हॅव ऑलवेज बीन क्युरियस, पण मी तुला कधीच विचारलं नाही की हे क्षितिज दाते मेकिंग बिलीव्ह हे कसं, म्हणजे रे काय आहे ह्याची स्टोरी? थँक्यू हा प्रश्न विचारलास. आणि मलाही तुला तुझं आहे का अजून कर्ली चायविनीस? आहे, पण तुझं आता इनॅक्टिव्ह झोन मध्ये आहे, कारण इथेच माझा सगळा इतका वेळ जातो की कर्लीपणा काही करायला मला वेळच नाही मिळत आहे. याबद्दल पण बोलूया. मेकिंग बिलीव्ह हे मला, आणि त्याच्यावर माझ्यावर खूप टीका पण झाली आहे पूर्वी. अनेक मित्रांनी, एकतर मी कायम उशिराची बस पकडतो त्यामुळे मी लेट इन्स्टावर आलो. अच्छा, सगळे युजर नेम्स ठेवतात, आपण एक युजर नेम डिव्हाइस केलं पाहिजे, करत मी ते नाव ठेवलं आणि मग मी खूप शिव्या खाल्ल्या की म्हणजे काय एवढं मोठं कसे शोधणार लोक वगैरे. आधीच क्षितिज नाही श आहे तुझं नाव, तिथेच आधी फंबल होतो माणूस. हे सगळं झालं, पण मला ते खूप आवडतं. मेकिंग बिलीव्ह, मेक बिलीव्ह हे ॲक्टरचं प्रिन्सिपल आहे काम करण्याचं. व्हॉट वी इसेन्शियली डू इज मेक बिलीव्ह. मी वेगळा कोणीतरी आहे हे मी, यावर तुला मी विश्वास ठेवायला लावतो त्या एका छोट्या पिरियड पुरता, नाटक असेल, सिनेमा असेल, माध्यमापुरता. सो दॅट इज मेकिंग बिलीव्ह. अँड आय बिलीव्ह की आपण सगळेच इन जनरल आयुष्यात अभिनेता असो नसो आपण तेच करत असतो. वी आर जस्ट ट्राईंग टू मेक अ पॉइंट. मी माझी बाजू मांडतोय, कन्व्हिन्स करतोय. आय जस्ट वॉन्ट यू टू बिलीव्ह, आय जस्ट वॉन्ट यू टू लिसन. सो ते मेक बिलीव्ह हे सर्वार्थाने आहे. सो इट्स क्षितिज दाते मेकिंग बिलीव्ह. पण तेव्हा लोकांनी असं तुला सांगितलं नाही आजूबाजूच्या की हे खरंच खूप मोठं आहे, म्हणजे तू खरंच पुन्हा विचार कर किंवा काहीतरी छोटं ठेव किंवा काहीतरी त्याच्यात क्रिएटिव्ह कर, म्हणजे तुझं नाव पण आहे आणि मेकिंग बिलीव्ह पण आहे, हे दोन्ही कसं काय वगैरे? हो, मला खूप लोकांनी सजेस्ट केलं, अनेकांनी सजेस्ट केलं की एवढं मोठं काय कळत पण नाही, अरे मेकिंग बिलीव्ह म्हणजे काय. आणि आता ते आहे ना, म्हणजे ऍक्टरचं जनरली अमुक अमुक ऑफिशियल किंवा ऑफिशियल अमुक अमुक वगैरे या झोनचं असतं. तर असं तुला वाटलं नाही क्षितिज दाते ऑफिशियल क्षितिज दाते वगैरे असं करावं? नाही, मला इमिजिएटली स्ट्राईक झालं इन्स्टावर आले आहे म्हणून मी ते ठेवलं. तुला खटकतं? मला काही खटकत नाही. आय एम दिस द लॉंगेस्ट, म्हणजे माझं नाव मेक सेन्स व्हॉट आय जस्ट एक्सप्लेन 100%. म्हणजे एकतर ते वाचून कळतो त्याचा अर्थ, पण आय एम आस्किंग कारण माझं नाव खूप लांब आहे इन जनरल. तर मला खूप लोक म्हणायचे की अरे तुझं नाव म्हणजे पत्ताच आहे वगैरे वगैरे. हे सगळे जोक्स माझ्यावर मारून झाले, आपले मित्र असतात. सो आय एम क्युरियस की म्हणून मला असं वाटलं की तुला विचारावं की क्षितिज दाते मेकिंग बिलीव्ह. मेकिंग बिलीव्ह त्याच्यावर मी बायोमध्ये एक्सप्लेनेशनही लिहिलंय. काय लिहिलंय मी? मेक बिलीव्ह इज व्हॉट अन ॲक्टर, डिरेक्टर ऑर एनी पर्सन डज, असं काहीतरी मी लिहिलंय त्याच्यावर. सो युनिक वेगळं जे आजच्या काळात आपल्याला लागतं खूप, ते इथे ऑलरेडी आहे. पण मला सांग, म्हणजे आत्ता तरी अर्थात धर्मवीर भाग 2च्या निमित्तानं तुझे कसे इंटरव्ह्यूज झाले असतील आणि भाग 1च्या वेळेला पण झालेले, मुळशी पॅटर्न पण गाजल्या तेव्हाही झालेले वगैरे वगैरे.
पण थोडंसं लेट्स गो बॅक टू थिएटर सगळ्यात आधी. कारण मला असं वाटतं की तुम्ही सगळे जे पुण्याचे आहात आणि जे थिएटर करताय, तुम्ही सगळे मलाच खूप उशिरा कळलात, कारण मी मुंबईत राहत होते. आणि असं अनेक मुंबईतल्या किंवा इतर भागातल्या लोकांना हे पुण्यातल्या लोकांचं थिएटर कल्चर किंवा तिथे नक्की कोणत्या पद्धतीची नाटकं व्हायची, तुम्हाला कसं कळलं की अमुक नाटकाचं ट्रान्सलेशन करावं, तमुक नाटकाचं अडॅप्टेशन करावं वगैरे वगैरे, असं माझ्याकडे खूप प्रश्न आहेत. सो आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम देअर. ठीक आहे. तू दिग्दर्शनही केलंयस नाटकांचं, तू अभिनयही केलायस, आता तू सिरियलही केली आहेस, तू फिल्मही केली आहेस, पण ॲट द कोर यू आयडेंटिफाय युअर सेल्फ ॲज अन ॲक्टर की डिरेक्टर? ॲज अन ॲक्टर ॲज ऑफ नाव. आय यूज टू बी, मला असं व्हायचं की ॲक्टर डिरेक्टर दोन्ही आहे मी, बॅलन्स, त्यात काही वर खाली नाही. पण लेटली माझं ॲक्टर इन्स्टिंक्ट खूप काळ टिकलंय आणि मला त्यातून वेळ काढून डिरेक्ट नाही करावं असं वाटत आहे. तरी मी 2 वर्षापूर्वी 2 नाटकं सलग बसवली आणि ती रनिंग आहेत आत्ता चांगली, पण त्यानंतर मला असं होत नाही आहे बसवायला. सो प्रॉबब्ली राईट नाव ॲक्टर. ओके. पण मला सांग, तू जेव्हा पुण्यात नाटक करत होतास तेव्हा एकतर सगळ्यात आधी तुम्ही कोणत्या पद्धतीची नाटकं करत होतात? फॉर ऑल दोज पीपल ज्यांनी कधी बघितलं नसेल कदाचित त्यातलं एखादं नाटक, तर काय झोन असायचा नाटकांचा? हे विषय तुम्हाला कसे सुचायचे? तुम्हाला का वाटायचं तीच नाटकं करावीत? एकतर मला असं वाटतं पुण्याचं नाटक असं काही एक नाही. ऑफकोर्स नाही, असतं बऱ्याच ठिकाणचं. म्हणजे एस्पेशली आपण गावांमध्ये जर गेलो ना, तर एका गावाची किंवा एका जिल्ह्याची एक नाटकाची कलेची शैली असते ना, बरोबर, तशी पुण्याची एक शैली नाहीये असं मला वाटतं. वेगवेगळे ग्रुप्स वेगवेगळ्या पद्धतीचं थिएटर करतात. राईट. म्हणजे आसक्तची एक भाषाच वेगळी आहे नाटकाची, नाटक कंपनीची एक भाषा वेगळी आहे, आणि ती तिकडच्या कोट अनकोट टीम लीडर्स जे असतात त्यांच्या परिभाषेतनं ती सेट होते. थिएट्रॉन संस्थेची वेगळीच भाषा आहे, महाराष्ट्र कल्चरल सेंटरची वेगळीच आहे, ग्रिप्स इज अ डिफरंट फॉर्म ऑफ थिएटर ऑल टुगेदर. ध्यास पुणे नावाची संस्था आहे, त्यांचं वेगळंच आहे, शब्दमेक पुणेची वेगळीच आहे. तमाम संस्था आहेत आणि त्यांच्या तमाम परिभाषा आहेत. तर त्यातल्या मी काही संस्थांबरोबर काम केलं आणि अनेकांबरोबर काम करायचं राहिलंय अजूनही, ते कधीतरी करीन असंही मला वाटतं. पण इसेन्शियली बहुतांश लोक, सगळी नाहीत पण बहुतांश लोक ही एकांकिका स्पर्धांमधून सुरू करतात, एस्पेशली पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक. राईट. ओके. आणि तिथे म्हणजे मांदियाळी असते उत्तम कलाकारांची, होतकरू कलाकारांची आणि एकूण एक्सप्लोरेटिव्ह लोकांची. राईट. तर मला असं वाटतं मला माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून नाट्य शिबिरांना घाल इथून सुरुवात केली. इथून खरं तर पुण्यात नाटक करायला लागलोय. आता मी ते आयडेंटिफाय करू शकतो की नाही, इज अ डिफरंट थिंग. राईट. पण आय हॅव बेस्ट ऑफ मेमरीज अबाउट इट. पण तिथून सुरू केलं आणि मी खूप काही चांगल्या नाटककारांशी असोसिएट झालो पुण्यातल्या, आणि मग मी एकांकिका केल्या. आणि ट्रस्ट मी, एकांकिकांसारखं दुसरं लर्निंग हब नाही असं मला वाटतं, जिथे कोणी आपल्या सिनियर, त्या अर्थी म्हणजे अनुभवी सिनियर, पास आउट होऊन मोठा झालेला सिनियर डोक्यावर नसतो. आपण ॲक्च्युली सगळी समवयस्क लोक एकत्र येऊन आपल्याला जे भारी वाटतंय ते करायचा प्रयत्न करत असतो. मग ते भले लेम असेल, म्हणजे 5 वर्षांनी आपल्याला ते फालतू वाटेल, पण आपण त्या क्षणी ते इतक्या कन्व्हिक्शननी करत असतो. आणि तीच ती स्पेस आहे जिथे आत्मविश्वास बळावायला लागतो असं मला वाटतं. सो तिथे मी पहिल्यांदा प्राणीमात्र नावाची एकांकिका बसवली 2012 साली, पुरुषोत्तमसाठी जे जिंकलं नाटक. आणि ते होतं, मी एक डॉक्युमेंटरी पाहिली होती नॅट जिओची, की एक सिंहीण आहे जिने एका हरणाची शिकार केल्यानंतर तिथे त्याचं पाडस बघून त्या हरणाला खाल्लं नाही आणि उलट पाडसाला स्वीकारलं आणि पाळलं आणि खूप काळ त्याचं संरक्षण केलं, जोवर दुसरा कुठलं तरी सिंहीण येऊन त्याची शिकार करत नाही. आणि तितके दिवस ती स्वतः उपाशी राहिली सिंहीण, आणि तिने मग ते पाडस मेल्यानंतर पुढची शिकार करून खाल्लं. तर ही डॉक्युमेंटरी आहे नॅट जिओची. आता ह्याच्यावर खूप थ्रेड्स माझ्या मनात रन होत होते समहाव, की अरे हे काय आहे, हे कुठलं ॲनिमल इन्स्टिंक्ट आहे जे आयडेंटिफायच होत नाही आपल्याला. तो थ्रेड घ्यावा असं वाटला नाटक करण्यासाठी. आणि तेव्हा एनिवे काही स्टेक्स नव्हते. SP कॉलेजची गेल्या काही काळात नाटकं फार काही बरी चाललेली नव्हती. आम्हाला एक माणूसही कॉलेजच्या बाहेर ओळखत नव्हता. सो माईट ॲज वेल टेक अ रिस्क, फेल, व्हॉट एव्हर. पण हे नाटक आम्ही केलं, ज्यात आम्ही खूप अडॅप्ट केलं, खूप फिलॉसॉफीज आमच्या त्या पॉईंटला होत्या त्याच्यामध्ये इन्सर्ट केल्या, त्या वाघ झाला त्या सिंहिणीचा, हे सगळं झालं. तू अभिनय केला? मी अभिनय केला होता, वाघाचं काम फोटो बघितला होतं. हां, आणि इट वॉज वन ऑफ द प्लेस क्लोजेस्ट टू माय हार्ट टिल नाव. तर ते नाटक आम्ही केलं आणि तिथपासून मला वाटतं आत्मविश्वास येऊन सुरुवात झाली.
अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही करण्याची. आणि काम करत गेलो, पण खूप नाटक केलं मी नंतर पुण्यामध्ये, खूपच केलं. पण असं म्हणतात ना की म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जर आपल्या मनात खदखदत असेल तर बऱ्याच वेळेला ती त्याचं एक एक्सप्रेशन या निमित्ताने होतं की आपण नाटक लिहिलं किंवा दिग्दर्शित केलं किंवा त्याच्यात काम केलं वगैरे वगैरे. पण खास करून आयडिएट करणं किंवा डिरेक्शन किंवा रायटिंग जे मूलभूत आहे त्याचं, तर असं काही त्यावेळेला तुला आत्ता आठवतंय की त्यावेळेला असे काही विषय होते जे ज्यांच्याबद्दल तुला काहीतरी म्हणावंसं वाटायचं आणि मग ती नाटकं झाली की इट वॉज ॲज स्पॉन्टेनियस ॲज दिस? इट वॉज ॲक्च्युली ॲज स्पॉन्टेनियस ॲज दिस. म्हणजे आणि मी त्यात लॅकिंग आहे असं मला वाटतं की अनेक वेळेला मला जो विषय मांडायचा आहे त्याच्या भोवतीचं नाटक मी बसवलंच नाही आहे. मी डिझाईन म्हणून बघून नाटक बसवलेलं आहे. आणि मी लेखक नसल्यामुळे मुळात नाटकात ते पहिलं शब्दबद्ध करणं हे महत्वाचं ठरतं ना. नॉट दॅट तेच महत्वाचं असतं, पण कन्व्हेन्शनली बट ते स्ट्रक्चर आहे. हां, ते स्ट्रक्चर तर आहे स्क्रिप्टचं. तर मी लेखक नसल्यामुळे बरेचदा मला ते स्ट्रक्चरली बांधता येत नाही मला काय म्हणायचंय. मग मी ते नाटकात शोधत राहतो दिग्दर्शन करताना. आणि मग ते कळलं ना. म्हणजे लेटली मी जे न केलेल्या नोंदी नावाचं नाटक बसवले, प्रायोगिक नाटक आहे, आता चालू आहे. ते मेंटल हेल्थ विषयीचं आहे. ते मानसरंग शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्याची आयडियाच ही होती की मानसिक आरोग्य केंद्रबिंदू ठेवून त्याच्याभोवती नाटक बसवायचंय. असं काही ते प्रचार की असावं असं काही नाही किंवा काही नाही. तर ते नैराश्याविषयीचं नाटक आहे, 3 पात्री. आणि ते खरं मला असं वाटतं माझं एक्सप्रेशन आहे. ते मला ती गोष्ट सांगायची होती, मला ते नाटक बसवायचं होतं आणि आम्ही ते केलं. ओमकार गोखलेने लिहिलं ते, मग आम्ही एकत्र डेव्हलप करत गेलो असं. पण तू जसं म्हणतोयस की तुम्ही एकत्र डेव्हलप करत गेलात, म्हणजे खूप लोक समवयस्क आणि म्हणजे पुण्याची इन द सेन्स त्या शहरात राहिलेली किंवा तिथे नाटक करत असणारी, हा कॉमन थ्रेड मी नोटीस केलाय की खूप डिस्कशन आणि तिथल्या तिथे तुमच्यातलीच देवाणघेवाण, त्यातून बऱ्याच गोष्टी क्रिएट झालेल्या आहेत. म्हणजे इट्स नेव्हर बीन की एक टीचर आणि त्याचे विद्यार्थी आणि ते सगळे विद्यार्थी त्या टीचरचं एक रेप्लिका आहेत, असं नाही झालंय. तर ह्या प्रोसेसनी तुझ्यातल्या आर्टिस्टला काय काय दिलं असं तुला वाटतं नाव लुकिंग बॅक? अरे म्हणजे व्हेरी गुड यू हॅव नोटिस्ड दॅट. किंवा मीच आत्ता मिस आउट केलं खरं सांगता नाही. बरोबर आहे तुझं. ही एक मात्र गोष्ट सगळ्या ग्रुप्समध्ये पुण्यातल्या कॉमन दिसून येते की एव्हरीवन वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ द प्रोसेस. करेक्ट. मग त्यांना फायनल प्रॉडक्टशी कमी घेणं देणं असतं. म्हणजे सफर खूबसूरत है मंजिल से भी ही जी ओळ आहे त्याचं इम्प्रेशन दिसतं हे की सगळ्यांना आपण एकत्र नाटक करू. मग सगळी ती 15 जण एकत्र करत असतात सगळं काम. त्याच्यातून काहीतरी एक डेव्हलप होतो विषय, त्यातून स्क्रिप्ट डेव्हलप होतं, त्यातून दिग्दर्शन येतं, त्यातून अभिनय येतो. मग तू रिप्लेसमेंट, तू नाही असतं मी तुझं काम करतो, मी नाही तर हा करतो. अशा पद्धतीने ते सगळी टीम वर्क होते. आणि म्हणूनच तिकडची लोक खूप नाटकात रमत राहतात. करेक्ट. कारण तिकडे सेल्फ वर्थ खूप सापडत जातं आपल्याला प्रोसेस करता करता. पण येस इंडीड दिस इज अ प्रोसेस की आणि एकूण पुणे शहराचा एक पेस राहिलेला आहे खूप. त्याला परंपरा आहे, व्हेरी अनलाईक मुंबई. मग ज्या पद्धतीचं प्लॅनिंग मुंबईत राहताना करावं लागतं आणि जो वेग धारण करावा लागतो ना, त्याची पुण्यात गरजच नाहीये. करेक्ट. ती काय त्या शहराचं स्ट्रक्चर आहे तसं. त्यामुळे आणि त्यात लोक थोडे आडमुठी पण आहेत. त्यामुळे इन जनरल कोणीतरी डोक्यावर बसलंय हे फार न पचणारीच लोक पुण्यात आहेत. त्यामुळेच ग्रुप पटपट फुटतात, नवीन ग्रुप्स तयार होतात, त्याच्यात नवीन उत्तम कलाकार तयार होतात. पण सगळं ते सेल्फ मेड असण्याची एक अर्ज असते की मी ह्याला नाही मानत, ती एक तिथून सुरू झालं, मी केलंय. करेक्ट. हे एक आहे. पण इंटरेस्टिंग. म्हणजे ऍक्च्युली दिस ब्रिंग्स मी टू द नेक्स्ट क्वेश्चन की जसं तू म्हणालास की कुठेतरी सेल्फ वर्थ या प्रोसेसमध्ये सापडते. आणि एकांकिका खास करून जर बघायला गेलं तर म्हणजे मुंबईत पण एकांकिकेचा सीन आहे तर हो आहे, पण फ्लेवर खूप वेगळा आहे कम्पेअर्ड टू पुणे. खूप वेगळा आहे. म्हणजे इथे यू कॅन इमिजिएटली आयडेंटिफाय की यु नो हा मुंबईचा ग्रुप आहे आणि हा पुण्याचा ग्रुप आहे फॉर सम रिझन, जरी तुम्ही फक्त बघायला गेलात तरी. या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं आणि माझे अनेक असे मित्र आहेत जे त्या एकांकिकांच्या काळामध्ये देवर द स्टार्स, म्हणजे ह्याची एकांकिका बघायला जाऊच या असं वगैरे ज्यांना बघून वाटतं असं. पण त्या अत्यंत कम्फर्टेबल आणि तितक्याच इंटरेस्टिंग झोनमधनं स्टेप आउट करणं ॲट सम पॉइंट इन लाईफ हे कधीतरी चॅलेंजिंग असू शकतं. फॉर यू हाव हॅज इट बीन? आणि तू हे नोटीस केलेस का अनेक लोकांना ह्याच्यात स्ट्रगल करताना की त्यात इतकं रमायला होतं की त्यातनं बाहेरच यावं असं वाटत नाही आणि काय यावं असाही प्रश्न आहे. मला वाईट वाटतं आणि अशांचं, आणि खूप मी हे टीका म्हणून म्हणत नाही, मला वाईट वाटतं. तिथे कम्फर्ट सापडतो आणि तिथे एकदा
नाटकाच्या ग्रुपमध्ये सिनियरिटी आली ना की ती खुर्ची सोडावीशी वाटत नाही बऱ्याच जणांना. इनविजिबल खुर्ची असते, डेफिनेटली असते की मी एस्थेटिकली पण हा ग्रुप लीड करतोय, ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला पण लीड करतोय आणि मी नाटकं घडवतोय सुद्धा. ही एक पॉवर पोझिशन आहे आणि तिथे कमर्शियल स्टेक्स नसल्यामुळे कमर्शियल आलं ना गणित की भले भले ऑफ होतात त्यातनं. कारण ते समजणं सोपं नाहीये अजिबातच. व्यवहार कळणं अतिशय अवघड गोष्ट आहे आणि म्हणूनच पुण्यातल्या आलेल्या अनेकांना इन्क्लुडिंग मी व्यवहार खूप उशिरा कळतो. कारण पुण्यात एस्पेशली नाटक वर्तुळात व्यवहार तत्वावर खूप कमी गोष्टी होतात. म्हणून तर व्यावसायिक नाटक इंडस्ट्री मुंबईतच आहे. करेक्ट, मी आता तेच म्हणणार. हा, पुण्यात जास्त प्रायोगिक नाटक आहे. रादर आय नो ऑफ 1-2 ग्रुप्स जे कमर्शियल नाटक पुण्यात करतात आणि पुण्यात बेस आहे त्यांचा आणि तेही फार काही कोट अनकोट यशस्वी नाही आहेत. तर व्यवहार ज्ञान एकूणच पुण्यातल्या लोकांना या क्षेत्रातल्या कमी असतं असं मला वाटतं. त्यांना ते कोपअप करायला मुंबईत येऊन खूप वेळ लागतो. त्याची स्वीकृती पाहिजे. त्यामुळे ती खुर्ची सोडवत नाही अनेकांना आणि मग तेच वर्षानुवर्ष मग माझ्या हाताखाली मुलं, मग पिढीतला गॅप वाढत जातो. मग मी अजून डोक्यावर बसणार, मग मी सांगतोय तेच नाटक, मग इम्प्रोव्हायझेशन्सही होणार नाहीत. अशात मला असं वाटतं की टीमची ग्रोथ खुंटते. तो माणूस मोठा होत जातो पण टीमची ग्रोथ खुंटते. म्हणजे मी तुझा सिनियर आहे, मी नाटक केलं, मी तुझ्या 7 वर्ष मोठा आहे, तुला कर ग म्हटलं आणि तू केलंस आणि तू म्हटली नाही मी शोधते आणि केलं. यात खूप फरक आहे ना. 100%. तर अगेन टीका म्हणून नाही, पण मुंबई वर्तुळात मला लोक खूप अडकलेली दिसतात त्या एकांकिका विश्वामध्ये की 40 आली तरी एकांकिका बसवतोय कुठल्या तरी कॉलेजची. मला कळत नाही ते गैर आहे की नाही. मला याच्यावर काही विधान नाही करत आहे. मग गुड फॉर देम इफ इट इज वर्किंग, जर त्यांचं पोटही भरत आहे त्यांनी. पण मग टीममेट्स तितके सक्षम होत आहेत का हा प्रश्न उरतो. ते ट्रिकी डेफिनेटली ट्रिकी आहे. हा, मग त्याला एक व्याख्या नाही किंवा हे चूक आहे का आणि हे बरोबर आहे का असं नाही. ते असं आहे ना, म्हणजे ती कम्फर्टेबल नोकरी आहे की ज्याच्यातनं अपाय असा बघायला गेला तर आपल्याला काही होत नाहीये आणि म्हणून आपल्याला वाटतं की मी कशाला सोडू, मग काय गरज आहे सोडायची. मग मी माझी पूर्ण कुवत वापरते की नाही, हा मुद्दा कधीतरी बाजूलाच साईड ट्रॅक होतो आणि आपल्याला असं वाटतं की हा चांगलं तर चाललंय काय. आणि मी तुला स्वानुभवावरनं सांगतो, एकांकिका करून झाल्यावर जेव्हा आपण हळूहळू वयाने आणि अनुभवाने मोठे होतो तशी एकांकिकेत बसेल अशी गोष्टच सुचेनाशी होते. मोठी गोष्ट सुचते, जास्त बोलावं असं वाटतं, 45 मिनिटाहून जास्त बोलायचंय असं वाटतं. त्यामुळे पण एकांकिका नाही करावीशी वाटत. मला SP कॉलेज सोडताना मग इट हॅज बीन माय टर्निंग पॉईंट अँड इट हॅज बीन लाईक समथिंग नॉट लेस दॅन होम टू मी. तर मला वाटलं होतं पासआउट झाल्यानंतर मी नाही बाहेर पडू शकणार इथनं. पण मी ॲक्च्युली सांगतो, शेवटच्या स्पर्धेचा शेवटचा प्रयोग झाला, परीक्षा झाली, त्यानंतर मी आज तगात मोजके वेळेला कॉलेजमध्ये गेलोय. तेव्हा जेव्हा बोलावलं गेलं, मी कधीच गेलेलो नाही. तेव्हा आपल्याला वाटतं ना की दर काही दिवसांनी आपण येऊ. हो, मला वाटायचं मी हॉलवर येऊन जाणार रे, मी पार्किंगमध्ये तरी येऊन जाणार, मी चक्कर तरी पण मला नाही जाणं होत. माझं आपुलकी आहे का मला, मी सांगतोय इतकं की घरा एवढीच आपुलकी SP बद्दल आहे मला, पण माझं नाही जाणं होत आणि मला नक्की अडकायचं नव्हतं त्यामध्ये. आणि मी बघत होतो इतर लोक अडकताना एकांकिकांमध्ये, ते मला डेफिनेटली करायचं नव्हतं. मग भले मी खूपच मेजर हातपाय मारीन, कदाचित कामं नसतील हाताशी, पण हे करून झालंय असं मला वाटतंय. आता या चपला काढून आपण बाजूला जावं. आणि ते खूप ट्रिकी मगाशी म्हणालो तसं आणि महत्वाचं पण आहे ॲट सम पॉईंट इन टाइम. असं सिमिलरली मला आठवत नाही मला कोण म्हणालेलं, पण मराठी इंडस्ट्रीबद्दल पण, की कुठेतरी आपण जे म्हणतो ना की इथे सगळं असं कुटुंबासारखं आहे किंवा सगळे ओळखीचे आहेत किंवा घरोबा आहे. समवन हॅड टोल्ड मी की ते पण कधी कधी ओलांडून दुसऱ्या भाषेत काही काम करताना पण हा सेम पॅटर्न कुठेतरी फील होतो की अरे इथे इतकी सवय झाली इकडच्या सेटची, इकडच्या माणसांची, इकडच्या को ॲक्टर्सची, की ते सोडून एका वेगळ्या भाषेमध्ये कम्युनिकेट करणाऱ्या सेटवरती पण जाणं इज अगेन लाईक पहिला दिवस शाळेचा किंवा कॉलेजचा, की आपल्याला काहीच माहित नाहीये. इंडीड. मी आता आपण हे करत असताना माझं हिंदी वेबसिरीजचं शूट चाललंय आणि हे माझं पहिलं हिंदी काम आहे. ओके. सो मी पहिल्यांदा हिंदी सेटवर जातोय. आता थँकफुली हा सेट खूपच कम्फर्टेबल आहे. मी गेल्या दिवसापासून ऑन आहे तिकडे, को ॲक्टर्स बरोबर, क्रू बरोबर, सगळ्यांबरोबर. अतिशय सुंदर वर्क कल्चर आहे. पण थोडंसं ते राहतं की आपण शेजारच्या घरात आलोय, म्हणजे आपण अगदी पाय पसरून पाय फाकून नाही बसू शकत तिकडे, असं थोडंसं होतं. आणि ते काही ते लोक प्रेशर देतात असं अजिबात नसतं. उलट मला तरी इथे तरी हा अनुभव आला की त्यांना मराठी कलाकारांबद्दल खूप चांगला आदर आहे, त्यांना जाणून घ्यायचं असतं आणि कसं वर्क करते इंडस्ट्री, नाटकं कशी असतात, अरे मैंने बहुत सुना आहे वगैरे, हे सगळं असतं.
पण तरी सुद्धा एक कम्फर्ट लेवल हा. आणि खरं आहे ग, म्हणजे मराठी मालिका असो, सिनेमा असो, सगळीकडे घरगुती वातावरण आहे. सगळं रिलेशन्स, तुमची वृत्ती, ह्या सगळ्यावरती चालतं. तुम्ही कोणाला मानता, तुम्ही कोणाबरोबर काम करत आलायत याच्यावर चालतं. त्यामुळे कम्फर्ट इज व्हेरी मच इनएव्हिटेबल ऑन अ मराठी सेट, नाटक सुद्धा फॉर दॅट मॅटर. आय एम शुअर. अजून एक गोष्ट म्हणजे अगेन क्युरिओसिटी आहे ही, आणि तू मला सांग, कारण तू त्या नाटकाच्या सर्कलमध्ये वावरत आलायस, सो यू टेल मी की काय नक्की सीन असतो. की मी बघितलंय की खूप एक ग्रुप असा आहे जो आपल्या भाषेतली ऑलरेडी कोणीतरी लिहिलेली नाटकं बसवतायत आणि करतायत, किंवा नव्याने लिहितात आणि करतात. आणि एक ग्रुप असाही आहे जे एखादं फ्रेंच नाटक, जर्मन नाटक, कोणत्या तरी वेगळ्याच भाषेतलं काहीतरी, ती गोष्ट पहिल्यांदा तर त्यांना कुठून सापडतं इथपासनं माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे. त्याचं अडॅप्टेशन, मग त्याला इंडियनाइज करणं, मग फक्त इंडियन व्हर्जन नाही तर ते मराठी आपल्या मनोवृत्तीला पण साजेसं करणं, मग त्यातली पात्र तरीसुद्धा हे मला. आणि गेल्या काही दिवसात मी इतकी अशी नाटकं बघितली आहेत जी अशीच अडॅप्टेड आहेत, आणि आय एम जस्ट सरप्राईज. म्हणजे माझं असं होतं की इथे ही गोष्ट वाचावी इथपर्यंत पण मी गेले नाही, आणि देर आर पीपल ज्यांनी वाचून अडॅप्ट करून ती आपल्याला, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला साजेशी केली आहे. तर हे कुठून येतं असं तुला वाटतं? आणि तू सुद्धा अशा पद्धतीचं अडॅप्ट करून किंवा अशा पद्धतीच्या नाटकांमध्ये कामं केली आहेस का? ती कशी असते प्रोसेस तुमची? मी अडॅप्टेड नाटकांचा भाग राहिलेलो आहे, पण मी स्वतः कधी अडॅप्ट करून नाटक बसवलेलं नाहीये. संभव झालं नाहीये तसं, म्हणजे असं काही कारण नाही त्याच्या मागे. पण तू म्हणतेस ते आहे. ट्रिपी लोक आहेत पुण्यात. इट्स क्रेझी. खूप ट्रिपी लोक आहेत. आणि म्हणलं ना, म्हणूनच पुण्याचं एक नाटकाचं कल्चर आहे असं नाही, ते बायनरी नाहीये. करेक्ट. खूप आहे. पुण्यातलं नाटक खूप आहे. म्हणजे एकीकडे फक्त लोककला या पद्धतीने नाटक करणारा ग्रुप आहे. ललित कला केंद्राचा एक मोठा नाटकाचा वारसा आहे. मी म्हटलं असं, मोहित टाकळकरची एक वेगळी परिभाषा आहे नाटकांची. आणि मला असं वाटतं ना, हे पडत गेलाय, हा पायंडा पडत गेलाय. मी अभ्यास नाही केलाय इतिहासाचा, पण मी वाचून ऐकून जागर नावाची संस्था आहे पुण्यातली, समन्वय संस्था आहे, आसक्त आहे. आणि जब्बार पटेलांपासून जे पुण्यातलं आणि तेंडुलकरांची नाटकं केली, अशा इथून जे नाटकांचं सगळं सुरू झालं ना पुण्यात, तिथूनच ग्रुप्स फुटत पसरत गेले. प्रत्येकाचं एक वेगळं वर्क कल्चर तयार झालं. प्रत्येकाचे एस्थेटिक चॉईसेस वेगळे झाले. कोणी फक्त ग्रामीण पद्धतीचं करू लागलं, कोणी मी फ्रेंच साहित्य वाचतो असं करू लागलं, कोणी फ्रान्स काफ्काचं ॲडॅप्टेशन करू लागलं, कोणी काय संगीत नाटकं करू लागलं, कोणी कंटेम्पररी करू लागलं, कोणी सेमी कमर्शियल जाईल असं काहीतरी करू की नाही मी तेही हातपाय मारणारे लोक आले पाहिजेत भरपूर वगैरे, हे करू लागलं. एकांकिका एक वेगळंच विश्व आहे. कोणी आत्ता बेळेंनी मी नाटकाचं नाव नेमकं विसरलोय, आनंददादा आणि राया काका जे करतात नाटक, जे पब्लिक पोलवरती चालतं, म्हणजे ते पब्लिकला विचारतात की इथून नाटक कुठे जावं असं तुम्हाला वाटतं. सो काहीही अतिशय प्रयोगशील नाटकं पुण्यात होतात आणि असे ग्रुप्सही आहेत. तर काय माहिती, प्रत्येक जण एक त्याचं कल घेऊन येतो. आणि एवढं नक्की की पुण्यात त्यासाठी प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. आणि टचवूड, आय एम व्हेरी ग्लॅड टू से दिस, की अनेक माध्यमांची आता रड आहे, तेव्हा पुण्यातलं नाटक हे अबाधित आहे. म्हणजे कोविडमध्ये मी तुला सांगतो, जेव्हा 50% ऑक्युपन्सीनी नाट्यगृह सुरू झाली, तेव्हा सुदर्शन, बॉक्स, ज्योत्स्नाबुळे सभागृह अशा छोट्या इंटिमेट स्पेसेसमध्ये सुद्धा लोक दाटीवाटीने यायची, डबल मास्क, बँडाने आणि जॅकेट वगैरे घालून, कुठलं तरी नाटक बघायला जे कदाचित दुनियेसाठी अगम्य आहे, पण नाटक जाऊन बघायचं, हा एक आग्रह पुणेकरांमध्ये आहे. आणि कुठलेही म्हणजे जे आपण साऊथच्या फिल्म्सबद्दल बोलतो ना, की तिथे फिल्म बघणारा प्रेक्षक आहे म्हणून तिथल्या फिल्म्स आहेत, तसं मराठी नाटकाचं आहे की प्रसंगी बंडल नाटक पण असतंच की पुण्यामध्ये, प्रसंगी अत्यंत चांगलं नाटक हे असतं. पण सगळ्या नाटकाला लोक जातातच, तिकीट विक्री होतेच, गर्दी होतेच, संस्था जिवंत राहते, त्यातून नवीन पिढी येते, ती पण कुठलं तरी काफका वाचून ॲडॅप्टेशन करते. आता मी एक झिम्मड नावाचं नाटक केलं होतं, स्वानंद बर्वेनी डिरेक्ट केलेलं. तो पावसाच्या कवितांचा नाट्याविष्कार होता. हे होऊच शकतं अगदी, मला आता इतकं आय एम नॉट ॲट ऑल सरप्राइज्ड. इंदिरा संतांच्या कविता, संजीवनी बोकिलांच्या कविता, अरुण शेवतेंच्या कविता, पाडगावकरांच्या, भटांच्या, काही स्वरचित, अशा सगळ्या कविता. आणि टेक्स्ट नव्हतंच त्यामध्ये, टेक्स्ट म्हणजे काय, गद्य नव्हतंच, कविता फक्त.
आणि तसेच सीन्स घडायचे. आणि ह्या नाटकाचे प्रयोग इजिप्तला झालेत आणि तिथे स्टँडिंग ओवेशन्स मिळालीत. हे काहीतरी क्रॅक करतात लोक. आम्ही ओरिसाला जाऊन प्रयोग केलाय झिम्मडचा. मराठी कविता जी मराठी माणसांनाही अनेकदा भावत नाही, कळत नाही, ती ओरिसामध्ये जाऊन केली आम्ही. मॅड आहे. हा, सो मला असं वाटतं ते वेड असावं लागतं त्यासाठी. आणि ते वेड मराठी पुण्यातल्या प्रायोगिक नाटकाला जिवंत ठेवतं. फॉर शुअर. पण हे प्रायोगिक वर्सेस व्यावसायिकचं तुझं आत्ताचं काय डेफिनेशन आहे? तुला काय वाटतं? व्हॉट इज प्रायोगिक? इज देअर एनिथिंग की म्हणजे फक्त स्केल वाईज आहे की विषय वाईज पण आहे की ट्रीटमेंट वाईज पण आहे? खूप थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. एकतर ती दरी मोठी आहे. मी या क्षेत्रात काम करतोय, अनुभवातनं सांगतो. प्रायोगिक व्यावसायिक ही दरी ही ॲक्च्युली ऐलतीर पैलतीर अशी दरी असल्यासारखे लोक वागतात, ज्याची गरज नाही असं मला वाटतं. माझ्या मते प्रायोगिक आणि व्यावसायिक हे शब्द हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह शब्द आहेत आणि त्याच्यात एक बाजू कमर्शियल वायबिलिटीची आहे. ओके, कुठलंही नाटक प्रयोगशील असूच शकतं. करेक्ट. हां, मग ते व्यावसायिक नाटक असलं तरी. हे बघ, मी क्रिएटर आहे, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. मी असं तुला देतोय का की जे मला तुला द्यावंसं वाटतं, की मी तुला असं देतोय जे तुला घ्यावंसं वाटतंय. हा फरक आहे मला असं वाटतं प्रायोगिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांमधला. प्रायोगिक नाटक रूढार्थाने ज्याला म्हणतात ते त्याला हवं ते देत असतं. मग जे स्वीकारतील ते स्वीकारतील, नाही ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे त्याच्यात काही दुस्वास किंवा मग काय हे नाही आहे, त्याच्याबद्दल ॲरोगन्स नाही येतो की तुला कळलं नाही का, हे नाही आहे अजिबात. हे लोकांच्या मनात आहे असं की तुम्ही प्रायोगिकवाले, तुम्हाला कशाला हे आवडेल वगैरे. अरे असं नसतं. असं का असेल? आम्ही काही मूर्ख होतो का? आणि व्यावसायिक हे जास्त लोकाभिमुख किंवा लोकांनूनही काम करत असतं, जास्त मासेस कॅप्चर करत असतं. तू ऍक्च्युली मगाशी म्हणालास ना की पुण्यात लोकांना आवड आहे किंवा इवन लॉकडाऊनमध्ये काही ना काहीतरी घडत होतं. आय रिमेंबर की मी थिएट्रॉनची नाटकं युट्यूबवर बघितलेली जेव्हा तुम्ही ऑनलाईन फेस्टिवल केलात. फॉर मी इट वॉज द बिगेस्ट सरप्राईज ऑफ माय लाईफ की एका नाटकाचा फेस्टिवल ऑनलाईन आहे. माझं आधी सुरुवातीला असं झालेलं की म्हणजे कसं असणार आहे, कोणी तिथे करणार आहे की काय व्हिडिओमधनं दाखवणार आहे, स्ट्रीम होणार आहे, व्हॉट इज गोइंग टू हॅपन. तर मी भवर हे नाटक तसं बघितलं. हो का? पण लाईव्ह पाहिलंयस ना? मी लाईव्ह नाही पाहिलंय आतापर्यंत, पण मी तसं पाहिलंय. सो दॅट्स हाऊ मला थिएट्रॉन कळलं किंवा नाटक कंपनीचा एकेकाळी एक फेस्टिवल झालेला मुंबईत वाटून गेला. एक त्याच्यात ज्यांना मिळाला म्हणजे माझ्याकडे अजून त्याचा पास आणि ते तिकीट वगैरे आहे. सो आय एम दॅट पर्सन जी असं जपून ठेवेल. सो दॅट इज हाव आय रिमेंबर. सो 100% म्हणजे तुम्ही लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन वगैरे केलं तिथेच माझं झालेलं आहे की हे सम अदर लेवल ऑफ डेडिकेशन आहे. आय एम सॉरी. अनस्टॉपेबल लोक आहेत हे पुण्यातले नाटकवाले, अनस्टॉपेबल आहेत 100%. पण आता म्हणजे नाटकाचं झालं, थोडंसं मी येणार आहे टुवर्ड्स फिल्म्स. बट मला हे विचारायचं आहे की बऱ्याच वेळेला असं होतं ना, म्हणजे आता खास करून तू नाटकाच्या बॅकग्राऊंड सोबत आलायस किंवा तू तो अनुभव घेऊन आलायस म्हणून आपण स्वतःला एक कलाकार म्हणून आयडेंटिफाय करत असतो. मोठ्या स्केलवरती गेल्यानंतर अचानक वन फाईन डे कोणीतरी म्हणतं की अरे तू तो स्टार हो गया टाइप्स, यु नो. मला सांग, तुझ्या डेफिनेशनमध्ये एक अभिनेता वर्सेस एक स्टार ह्याच्यामध्ये काही फरक आहे? आणि तुला असं वाटतं का की प्रत्येक अभिनेत्याने स्टार असलं पाहिजे? नाही, नसलंच पाहिजे. पण फरक आहे आणि ती ऑपरेटिव्ह टर्म आहे. त्याची डेफिनेट व्याख्या नाही होऊ शकत, पण ऑपरेटिव्ह टर्म आहे ती. मला असं वाटतं की स्टार हा तो आहे जो प्रॉमिसिंगली एक सर्टन कॉमर्स फिल्ममध्ये आणू शकतो. म्हणजे त्याच्या नावावर पैसा फिल्ममध्येही येतो आणि त्याच्या नावावर पैसा फिल्म कमवते सुद्धा. की बाबा ज्ञानेश्वरी वेलणकर फिल्ममध्ये येते, बडाव बजेट, नो प्रॉब्लेम, बडा करते काम, हे पण होऊ शकतं. आणि बिग बी जायगा म्हणजे तिच्या नावावर लोकही खूप येतील आणि बुकिंग होईल. हे मला असं वाटतं स्टारचं ऑपरेटिव्ह डेफिनेशन आहे. आणि हे ज्याचं नाही आहे तो एनिवे अभिनेता आहेच. आणि मग प्रत्येक अभिनेता स्टार नाही असू शकत, पण प्रत्येक स्टार हा अभिनेता असू शकतो. करेक्ट असतोच. म्हणजे फॉर दॅट मॅटर वाईट असू शकेल, पण असतोच. ओके, मला सांग की बिकॉज तू क्रिएट सुद्धा करतोयस अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की तू काम करतोयस कोणीतरी क्रिएट केलेल्या एखाद्या गोष्टीत. ॲट दिस पॉइंट इन टाइम जर तुला एखादी गोष्ट डेस्परेटली व्यक्त करावीशी वाटते तर जवळचं काय वाटतंय? फिल्म वाटतेय, नाटक वाटतंय, सिरियल वाटतेय की अजून काहीतरी आहे?
असेल तर नाटकच. नाटक असं काही माझं नाहीये फ्रँकली. म्हणजे मी तुला सांगू का, टॉप ऑफ युअर माइंड असं मी नेहमी हे कोणत्याही एपिसोड मध्ये म्हणते की ही ओपिनियन्स ही आत्ताची आहेत, ती लगेच उद्या पण तेच असेल असं नाहीये. थँक्यू. इट कॅन चेंज. आणि मी पुरेसा मुडी माणूस आहे. मला आज एक वाटतं मी उद्या ह्याच सगळ्या प्रश्नांची वेगळी उत्तरं असू शकतात आणि काल मी म्हणलो ते विसर असं मी म्हणू शकतो. पण ॲज ऑफ नाव या क्षणी मला नाटक वाटतंय. याचं एक कारण हे आहे की मी पहिल्यांदाच सांगतोय मी माध्यमात, नाटक करतोय मी आत्ता, नवीन व्यावसायिक नाटक आयुष्यात पहिल्यांदा. मी ऍक्च्युअली विचारणार होते की ते सगळं ठीक आहे पण व्यावसायिक कधी होणार आहे? आत्ता पुढच्या महिन्यात सुरू होतंय आणि ओपनही होईल यावर्षी. आणि मी अत्यंतिक एक्सायटेड आहे ते नाटक करण्यासाठी. खूप काळाने असं नाटक वाचनातही आलंय आणि प्रत्येक वेळेला जुळत नाही ग. माझं व्यावसायिक नाटकाशी काहीतरी कट्टी झाली आहे गेली कित्येक वर्ष, त्यामुळे कधी ते जुळूनच आलं नाही. एक तर सगळेजण नोव्हेंबर एंडला विचारतात की डिसेंबर एंडला नाटक ओपन करायचंय, तर ते नाही आहे बाबा मी फ्री पुढचे 15 दिवस तरी. अरे मग नाही होऊ शकत, ओके मग बाय बाय, हे होतं युजली. तर यावेळेला ते सगळं जुळून आले, नाटक होतंय आणि उत्तम नाटक आहे. सो ग्लॅड यार. आय एम सो हॅपी टू नो दिस. मला वाटतं की जितकी नाटकं मी तुझी पुण्यातली मिस केली असतील बघणं, फायनली म्हणजे असे अनेक प्रेक्षक असतील ना ज्यांनी नाही बघितलंय, त्यांना फायनली ही संधी आहे इन अ वे टू वॉच यू इन थिएटर. व्हेरी एक्सायटेड. आणि ते आता कळेलच आपल्याला नक्की कोणतं नाटक आहे काय आहे ते. आणि माझ्या आवडीच्या झोनचं नाटक आहे. म्हणजे तुला सांगू का, म्हणजे मला कॉमेडी प्रचंड आवडते. मी प्रेक्षक आहे कॉमेडीचा. माझा आवडीचा अभिनयाचा बाज हा गांभीर्याकडे जाणार आहे. ह्युमर करतो. आत्ता मी जी हिंदी वेबसिरीज करतोय त्याच्यामध्ये माझं अतिशय ह्युमरस कॅरेक्टर आहे. सो ते आनंदानेच करतोय मी सगळं. आणि नाटकात यापूर्वी अनेकदा ते करून झालंय. पण माझा खरा आवडीचा बाज हा कोट अनकोट गंभीर हा आहे, ज्याला इन इटसेल्फ एक ह्युमरची किनार असेल तर ग्रेट. करेक्ट. तर तसं पात्र आहे आणि तसंच नाटक आहे. मी आय एम व्हेरी हॅपी दॅट आय एम डुईंग इट राईट नाव. इंटरेस्टिंग. टचवूड टू दिस खरंच. कारण एकतर इतक्या दिवसानंतर व्यावसायिक होतंय, त्यातून तुझ्या आवडीचा म्हणजे तुझ्या झोनचा आहे, असे सगळे ग्रह एकत्र येणं खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळे टचवूड टू दॅट. आणि नट इतका परावलंबी असतो ना ग, आय एम शुअर. किती अख्ख्या मोठ्या फळीला वाटल्यानंतर तुमचं काम वर्कआउट होतं आणि मग ते रिलीज झालं तर झालं, नाही तर नाही झालं. तिथेही अडलेली किती असतात काम. मग आणि काम कसं जातं नटांचं, आणि विच इज फेअर. ओके, मग याबद्दल काही नाही. ज्ञानेश्वरी उत्तम नटी आहे. मी एक नाटक बसवतोय, कोणीतरी म्हटलं ज्ञानेश्वरीला घेऊ आणि मी म्हटलं ऑफ. फक्त मी एवढंच केलं, ऑफ. अख्खे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, फायनान्सर्स सगळ्यांना जेव्हा वाटतं की हाच नट असावा, जेव्हा प्रेक्षकही त्याला स्वीकारायच्या तयारीत असतात, तेव्हा त्यांना जेव्हा वाटतं, ते सगळं केल्यानंतर एका नटाला काम मिळतं. आणि मग ते हल्ली तर काय लोकांपुढे अनेक कामं येतच नाहीत. आत्ता पण बाहेर नाही विषय झाला, अरे काय हे कधी येतंय हे काम बाहेर. अशी अनेक कामं आहेत अडकलेली जी करून ठेवली आहेत, पैसे पण मिळालेत पण रिलीजच होत नाही. आणि ऍट द एंड आपण म्हणजे पैशासाठी तर करतो ते ठीक आहे, पण ऍट द एंड ह्याच्यासाठी करतो ना की लोकांनी ते बघावं. अरे वी वॉन्टेड टू बी व्ह्यूड. एक्झॅक्टली. दॅट इज ऑल्सो टास्क टू वेट. मी हे विचारणार होते तुला ऍक्च्युली, एक खास करून एक ऍक्टर म्हणून, की आपण जेव्हा काम करत असतो आणि आपले 5-6 प्रोजेक्ट्स लाईंड अप असतात, तेव्हा गोष्ट वेगळी आहे की आपण त्या फ्लोमध्ये असतो. पण आय एम शुअर प्रत्येकाच्या आयुष्यात देर आर पॅचेस जिथे 2 कामाच्या मध्ये वेळ मिळतोय, राईट. तिथे आपण शोधतोय किंवा आपलं काही डिस्कशन चाललंय, वाचन चाललंय, इन प्रोसेस आहे, पण आपण रोज जाऊन कोणत्या सेटवरती काम करत नाही आहोत किंवा नाटकाची तालीम करत नाही आहोत. हे पिरियड्स डिफिकल्ट जातात टू बी विथ युअर सेल्फ. अचानक मग सतत तुम्ही गोतावळ्यात आहात आणि तुम्ही एक गिवर आहात, देताय, काम करताय, आणि मग कट टू एक आठवडा आहे की जिथे काही नाहीये. काय करायचं त्या 7 दिवसात? मला असं वाटतं इन जनरल मला सगळ्याच नटांना हे सांगावं वाटतं की रिकामपणाशी डील करायला शिकलं पाहिजे, नाहीतर यू हॅव लॉस्ट युअर माइंड. दिस इज अ स्किल फॉर बीइंग अन ऍक्टर. इट इज माहिती गरजेची स्किल. जितकं अभिनय येणं गरजेचं आहे तितकंच याच्याशी डील करणं शिकणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. नाहीतर वेडे हो आपण. कित्येक पॅचेस असे येतात. एक तर मी म्हटलं तसं की अभिनय परावलंबी काम आहे. प्रत्येक वेळेला तू 365 दिवस बिझी नाही असू शकत आणि ते हेल्दी पण नाही आहे. तू रोज उठून फक्त डिलिव्हर, फक्त आउटपुट आहे, इनपुट काहीच नाही. हे अनहेल्दी आहे कलाकार म्हणून. देर शुड बी फेजेस जिथे तुम्ही आत्मसात करताय गोष्टी, अँड देन देर कम्स अ टाइम की जिथे यू आर गिव्हिंग इट आउट. प्रोसेस झालंय मध्ये सगळं. हे सगळं इतकी हार्मनी तर नाही असू शकत, पण
हे पॅचेस डील करायला शिकलो पाहिजे आपण. आणि मला ते अवघड नाही जात, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट. तू इनिशियली कसं शिकलेलंस टू कम अराउंड दिस? कारण मी अल्पसंतुष्ट आहे. माझ्याकडून खूप हाय होप्स आणि एक्सपेक्टेशन्स आहेत, पण ते खूप पर्सनल गोल्स आहेत. मग मला एक दिवस 100 कोटीची फिल्म करायची हे माझं अंतिम ध्येय नाही आहे. आणि मी या वर्षात माझ्या 5 फिल्म रिलीज झाल्याच पाहिजेत हे पण माझं ध्येय नाही आहे. माझं पोट भरलं पाहिजे. म्हणजे वरवर पाहता लोकांसाठी माझं एवढंच ध्येय आहे की माझं पोट भरलं पाहिजे आणि माझा अभिनय दिसत राहिला पाहिजे आणि माझी एक ओळख तयार व्हावी इव्हेंच्युअली. पण मी अल्पसंतुष्ट आहे. मी नाटक करतो सायमल्टेनियसली, मालिकाही करतो. आणि गेटिंग टू चूज इज अ प्रिव्हिलेज. सो ट्रू. देर आर व्हेरी लेस ॲक्टर्स, आय गेस 1% ॲक्टर्स ज्यांना निवडायची संधी आहे की ओके हे नाही आत्ता करत, मी थांबतो, हे करतो, आलं की. नाही, आपलं पोट भरायचं असतं, सर्वायवल असतं आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. शेवटी 99% लोक हे आलेलं कामच करतात. पण मला हे वाटतं की इट इज अ लाईफ स्किल टू बी लर्न्ड की आपण रिकामपणात काय करायचं आहे. देर आर थिंग्स दॅट यू कॅन रीड, वाचावं, खूप वाचावं, पॅरलल एखादी कला शोधावी, या क्षेत्राव्यतिरिक्तचे मित्र करावेत, त्यांच्याबरोबर वेळ घालवावा, जनरल वर्कशॉप्सनं जावं. आता मी कित्येकदा असं होतं की अनअनाऊन्स, त्याच्या काही स्टोऱ्या मी सोडत नाही, पण शूट्सच्या मध्ये गॅप असेल तर मी वर्कशॉपला जातो अभिनयाच्या कुठल्या तरी, अनंत राहिलेली नाटकं बघतो, काय कोणाशी तरी जाऊन गप्पा मारतो, 2-2 दिवस मित्रांकडे जाऊन राहतो की आपण असंच वेळ आहे का तुला, आपण गप्पा मारत राहू म्हणून. काहीही होतं, घरात बसतो नुसता. बघतो कमी मी, OTTs आणि हे मी खूप कमी बघतो, पण मग तो माझं कॉलिंगच कमी आहे, त्यामुळे त्याला काही कारण नाही. वाव, आय एम फीलिंग सो गुड की फायनली असं कोणतरी मला भेटलंय आयुष्यात हू इज नॉट अ बिग सिरीज फॅन. इन द सेन्स मला तर खूप कठीण जातं. म्हणजे मी रिसेंटली कमी बघतेस? अगदी कमी. काय सांगते? आय एम नॉट जोकिंग. ओ वाव. मला ओव्हरवेल्म व्हायला होतं. अशी कोणती सिरीज विथ 12 एपिसोड्स मला दिसली की आधी मला एक दिवस हे ठरवायला जातो की मी खरंच मी सुरू करू की नको करू. एक्झॅक्टली. आय एम टेलिंग यू, मी असं चला ट्रेलर बघितला, आता सुरुवात करते आणि एका दिवसात वगैरे तर मला आठवतच नाही मी कधीही केलंय. नाही, शक्यच नाही झालंय मला. आय जस्ट कांट. आणि मी काही काळ फोमो मध्ये घालवला, पण नाव आय एम एबल टू ओन इट. हा, जेव्हा लोक डिस्कस करतात आणि मला काही रेफरन्सेस, मी रेफरन्सेस नाही देऊ शकत तुला. मी कोणत्या अभिनेत्याला बघून नाही सांगू अरे वो सिरीज वाला, मला माहीतच नसते ती सिरीज. सो इट्स लाईक दॅट. इट्स क्रेझी. मी नाही, फोमो तसंही नाही, मला ते प्रेशर मला येत नाही. तुम्ही सगळे बोलताय आणि मला तो विषय माहित नाही, ओके मी ऐकतो, ओके आहे, कॉन्ट्रीब्यूट करायलाच पाहिजे असं काही नाही. पण ते लोकांचं दडपण देतात ना, दाते नाही बघितलंयस तू, अरे हो सॉरी मी बघतो आता, असं आधी माझं व्हायचं. आता असं तर हो नाही बघितलंय, मग बघेन वाटलं तर. सो ते हो मी ते कमी बघतो. पण एनिवे मग कमिंग बॅक, मला वाटतं की रिकामपणाशी डील करायला नटांनी शिकलं पाहिजे आणि खूप सत्कारणी लागू शकतो वेळ. देर इज टू मच दॅट यू कॅन डू. आणि उलट जितक्या अवांतर गोष्टी येतील तितक्या चांगलंच आहे ना यार. खरी गोष्ट आहे. मेक सेन्स. ॲक्च्युली तू आत्ता जो पॉईंट मांडलास ना अल्पसंतुष्ट असण्याचा, मला खूपच आय कांट एम्फसाइज इनफ ऑन दॅट. आय एम नॉट जोकिंग. मला गेल्या काही दिवसांपासून हे वाटतंय सेम, ठीक आहे सेम, की हे एक सतत जे आपल्यावरती एक ॲडेड प्रेशर आहे ना की तुम्ही काहीतरी आउटस्टँडिंगच असलं पाहिजे किंवा तुम्ही एक वरचा दर्जाच काहीतरी असलं पाहिजे. माझं स्वतः मग मधल्या दर्जामध्ये कोण आहेत माणसं, आणि व्हॉट इफ मी आहे मधल्या दर्जामध्ये, तर इतकं काय डिफिकल्ट आहे ते. म्हणजे आउटस्टँडिंग, वेगळं नेहमीसारखं मी केलं तर काय असा प्रॉब्लेम होईल. इफ इट इज मीटिंग माय नीड्स, तर मी का ह्याचं प्रेशर घेऊ की मला काहीतरी असं करायचंय, म्हणजे लोक बघतच राहतील. नकोयत मला लोकांनी बघायला. मला रिसेंटली कोणीतरी सांगितलं ठीक आहे की तू ऐसा करना, तू कॉन्टेंट क्रिएट, तू इन्फ्लुएंसर बन जाएगी. एंड आई वाज लाइक मुझे नहीं बनना है इन्फ्लुएंसर. 100K हो, मुझे नहीं चाहिए 100K. हाँ हो गए तो हो गए. एंड दे वर सरप्राइज की ये क्या, व्हॉट इज दिस लो ॲस्पिरेशन. म्हणतं खरंच नाही आहेत माझे ॲस्पिरेशन्स, काय करू मी आता त्याच्यात. एक्झॅक्टली. हे म्हणणारी लोक आहेत व्हॉट इज दिस लो ॲस्पिरेशन, यू शुड. अरे थांबा यार, ड्रीम बिग कळलं, पण इतकं जेनेरिक नको बोलायला. प्रत्येकाचा प्रवास असतो आपापला आणि प्रत्येकाला काय अचीव्ह करायची ज्याची ज्याची स्टोरी आहे ना. सो ट्रू. काय मी तुम्ही प्रेशर्स नाही टाकू शकत. तू ना हे केलं पाहिजे, तू आता शक्यतो हे नको, ठीक आहे मग ॲक्सेप्टेड. पण
ठरवतो आय सो फील दिस. वाव, मला इतका आनंद झाला. मी हा व्हिडिओ दाखवणाऱ्या लोकांना की बघा, इट्स नॉट जस्ट मी, प्लीज रिअलाइज दिस फॅक्ट. आणि ज्ञानेश्वरी, अपस्केलिंग हे खूप विचित्र इल्युजन आहे. अपस्केलिंगची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. सो ट्रू. म्हणजे तुझी आत्ता माझ्याकडनं अपेक्षा काहीतरी असणारच आहे, अँड थँक्यू फॉर दॅट, की आता क्षितिशने काय पद्धतीने काम केलं पाहिजे किंवा मला आता त्याला कसं बघायचंय. पण मला स्वतःला कसं बघायचंय हा पण एक महत्वाचा नरेटिव्ह आहेच ना. कारण ही माझी अपेक्षा आहे, माझी काही असेल उद्या अपेक्षा. हां, आय मीन एक्झॅक्टली. आणि त्याच्यावरती मी मोजत राहिले तर ऑलवेज समवन इज गोना बी लेस ओनली. येस. मला त्यातल्या त्यात स्वतःबद्दल एवढं वाटतं की मी स्वतःला नट म्हणून आयडेंटिफाय करतो मनापासून, आणि मला विविधांगी भूमिका करत राहायचंय. प्रत्येक वेळेला स्केल माझ्या हातात नाही आहे. करेक्ट. आता लोकमान्य मालिका आम्ही केली, आय वॉज मोर दॅन हॅपी टू बी अ पार्ट ऑफ इट. पण आता ती TRPच्या कारणांमुळे नाही चालली, ही रियालिटी आहे. पण दॅट डझंट मेक मी लेस सॅटिस्फाईड. इट मेक्स मी लेस हॅपी की ती कमी चालली, अर्धवट राहिली ती गोष्ट. ते झालं असतं तर अजून छान झालं, खूपच मजा आली असते. पण म्हणजे ते माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा रोल आहेच तो. सो इम्पॉर्टंट. म्हणजे आता मगासपासून आपण बोलतोय की ॲज अ परफॉर्मर किंवा ॲज अन ॲक्टर क्रिएटर तू कसा आहेस, पण ॲज अन ऑडियन्स तू कसा आहेस, असं तू कधी विचार केलायस का? अजून डेफिनेट विचार. म्हणजे तुला काय, इन द सेन्स तुला काय आवडतं किंवा काय असेल तर तुला आवडेल असं तुला वाटतं, ॲटलिस्ट आत्ता. अगेन दिस कुड चेंज. पण किती नॉन कमिटल बोलतो तरी मला शक्यतो हे काहीच तुम्ही कन्सिडर करू नका. म्हणजे आम्ही कमी झोप झालेले दोघं जण आहोत, जे काहीतरी आता बरळतोय, तर शक्यतो हे नका कन्सिडर करू. म्हणजे आय एम ट्राईंग की ह्याच्या कोणत्याही हेडलाईन्स नको आहेत मला व्हायला की हा असा आहे वगैरे, असं काहीच नाही. पण तरी मला अजून डेफिनेट विचार. इन द सेन्स मलाही विचारायचंय की जसं मी आता तुला सांगितलं, मी OTTs कमी बघतो, हे तर तुझं पॅटर्न झालं. पण कोणत्याही कलाकृतीत अशा कोणत्या गोष्टी असतील तर तुला असं वाटतं की तुझ्यासाठी ती तितकी पोषक कलाकृती आहे? मला एस्थेटिकली नवीन गोष्टी बघायला आवडत आहेत. ओके. जुनाट फ्रेमवर्क मधल्या गोष्टी मला बघायला नाही आवडत आहेत. आणि व्हेन आय से जुनाट, आय मीन इमेज वाईज आता इतकं अटॅकिंग इमेजेस आपल्यावरती येत आहेत, रील्स येत आहेत. मी फोन उघडला की ठाप 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 पीपल आर शूटिंग कंटेंट ॲट मी. ह्याच्यातनं क्रिएटर्सनी, म्हणजे फिल्म, नाटक, सिरियल क्रिएटर्सनी हे लक्षात घेतलं पाहिजे ना की व्हेअर आर द एस्थेटिक्स गोईंग, व्हेअर इज द ऑडियन्स परसेप्शन गोईंग, अँड इट इज पास्ट व्हॉट वी आर डुईंग राईट नाव, असं मला वाटतं. म्हणजे सगळ्या फिल्म्स नक्कीच नाही, पण अजूनही असे जे इमेजरीज बनत आहेत आपल्याकडे, ज्याचं जवळजवळ त्याचा इंटेंडेड व्ह्युअर हा आता नामशेष झालाय, तरी आपण करतो. तरी आपण करतोय, कारण आपल्याला एक्सप्लोरेशन नाही जमत त्या माध्यमाशी. तर मला न्यूअर एस्थेटिक्स बघायला खूप आवडतात. म्हणजे मला 2006 मध्ये जन्मलेल्या मुलीला कुठली फिल्म आवडतीये हे जाणून घ्यायला आवडतंय, आणि मला तसं काम करावं असं वाटतं परफॉर्मन्स लेवलला सुद्धा. आणि मी प्रेक्षकही तसाच आहे असं मला वाटतं. न्यूअर द बेटर, इंटरेस्टिंग असं मला वाटतं. म्हणून नाटक सुद्धा आय हॅव वेटेड टू डू अ कमर्शियल प्ले, नॉट बिकॉज वाट्याला आलेली नाटकं काही वाईट होती किंवा, मला याच्याविषयी पण प्रॉब्लेम नाही अजिबात की जुनी नाटकं नव्याने करणं. अनेकांना प्रॉब्लेम असतो तो, पण ओके वाटतं मला. म्हणजे का हो नाही, हमीदाबाईची कोठी आत्ता माहिती, इट इज अ ग्रेट रिटन प्ले. आत्ता काय संन्यस्त खडग का हो नये, आत्ता व्हावंच. तर त्याच्याविषयी त्रास नाही आहे, पण जुनाट असणं आणि जुनं असणं यात फरक आहे असं मला वाटतं. जुनाट हे एक कालबाह्य झालेलं असतं काहीतरी, तर ते मला नाही आवडत बघायला. मी नावं घेऊ शकत नाही ना, तर मी अगदी नीट उदाहरणादाखल तुला सांगू शकतो, जे मी नंतर सांगेनही तुला, की मला अशी नाटकं, अशा मालिका, असे चित्रपट नाही आवडत. आणि आय फील की ते बघताना आपल्याला जाणवत असतं. आपण कधी कधी त्याच्याकडे कानाडोळा करतो हा विचार करून की त्याच्यात कोण काम करतंय किंवा ते कोणी केलंय, आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन दिस इज, पण तरी सुद्धा आपल्याला कधी कधी बघताना असं फील होतं की हे काहीतरी जुनं वाटतंय. फक्त कधी कधी आपण स्वतःला सिरियसली घेतो आणि कधी कधी आपल्याला असं जुनाट वाटतंय, असं वाटतं. जुनं इज ओके, म्हणजे बायोपिक्स आर ओके, राईट, जुनाट इज द मोर अप्रोप्रिएट. त्याच्यात एक बास
चं फिलिंग आहे. करेक्ट. तू कशी प्रेक्षक आहेस? मी सिमिलर प्रेक्षक आहे असं. मी ऍक्च्युली खूप डेव्हलपिंग प्रेक्षक आहे असं मला वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी असं कॉन्क्लुझिव्ह स्टेटमेंट देण्यासाठी मी अजून बऱ्याच गोष्टी बघितल्याच नाही आहेत. म्हणजे अनेक पद्धतीची नाटकं मी आत्ता बघायला लागले. जेव्हा मी एक बघितलं, मग अच्छा मी त्या पेजला फॉलो केलं, मग मला कळलं अच्छा असं पण काहीतरी आहे आणि मी बघितलं आणि दॅट इज हाव आय एम गेटिंग टू नो. सो माझं असं आहे की काही बघितल्यानंतर आय ट्राय टू नॉट इमिजिएटली रिॲक्ट, कारण मलाच ते प्रोसेस झालेलं नसतं आणि आय डोंट नो. आय मीन आणि ऑलरेडी काय होतं, आपण कोणा ग्रुप सोबत गेलो किंवा आपल्या ओळखीचे पाळखीचं असेल की ते तिथे त्यांचं एक्सप्रेशन आपल्यावरती आपल्याला देऊन टाकतात आणि इट इज व्हेरी ट्रिकी फॉर मी टू फॉरगेट व्हॉट दे सेड. की त्याला आवडलं, मग मला पण आवडलंय का बहुतेक असं नको असतं मला. त्यामुळे मी प्रयत्न करते की ते झाल्यावरती मी गप्प बसेन थोडा वेळ आणि मग मला काय वाटलं ते विचार करेन. म्हणजे राईट मेक सेन्स. मी पण इन्फ्लुएन्स होणारा ऑडियन्स नाहीये. तुला आवडलं म्हणून मला आवडलं असं नाही, किंवा तुला नाही आवडलं म्हणून. आता उदाहरणार्थ काल मी भांडत होतो कोणाशी, संस्कृती बालगुडेशी, गेम ऑफ थ्रोन्सच्या एंड विषयी. शी इज अगेन्स्ट द एंड, आय एम प्रो एंड. सो असे वाद होतच आणि ते हेल्दी आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकही असं वाटला जाणं खूप हेल्दी आहे आणि मजा येते ऍक्च्युली असं पण डिस्कस करायला. आणि ऍट द सेम टाइम आय फील मी अशी ऑडियन्स आहे की हु विल नॉट गेट ऑफेंडेड जर समोरच्याला तसंच वाटलं नाही जसं मला वाटलं. म्हणजे असेही लोक असतात बघ की ते पर्सनली घेतात की अरे मला आवडले पण तुला नाही आवडले, असं कसं पॉसिबल आहे. तर आय एम रिअली ओके. म्हणजे ह्या बाबतीत तर आय एम ओके विथ एव्हरीथिंग. म्हणजे मी खूप नॉन कमेंटल आहे इन दॅट वे की मला अगदीच काही प्रॉब्लेम नाही. तुझं काहीतरी वेगळं मत आहे, वी कॅन को एक्झिस्ट, लेट्स को एक्झिस्ट. दॅट्स द वन लायनर फॉर मी. मला एक गोष्ट सांग की मी तुझ्या, मला वाटतं कोणत्या तरी इंटरव्ह्यूमध्ये तू आणि तुझ्या मित्रांबद्दल खूप काय काय ऐकलेलं की अगेन द सर्कल आणि मैत्री आणि तुम्ही सगळे किती क्लोज आहात आणि यु नो ऑल ऑफ दॅट. त्याच्यातनं 2 प्रश्न मला विचारायचे. ठीक आहे, एक तर आय फील की तुम्ही सगळे जे समवयस्क आहात आणि जे नाटक करत होतात बिकॉज तुम्ही कुठेतरी एकत्र गोष्टी करत होतात वाईल युअर इच अदर्स कम्पेटिटर्स इन द टिपिकल सेन्स ऑफ इट. पण तुम्ही ते एकत्र केल्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही थोडेसे कमी इन्सिक्युअर आहात. यू टेल मी की तुला वाटतं का की हा काही कनेक्ट आहे? बरोबर आहे, यू सेड इट. ऍब्सोल्युटली. आम्ही खूप जे काही मित्र आहोत खूपच कमी इन्सिक्युअर आहोत आम्ही. जी बेसिक ह्युमन इन्सिक्युरिटी असते तेवढी आहे, तेवढी ठीक आहे. कॉम्पिटिटर्स असतात त्याच्याबद्दल काही थोडी असूया वाटते, हे सगळं बारीक बारीक असणारच आहे. पण म्हणलं ना, अल्पसंतुष्ट असल्यामुळे आणि प्रोसेस हे गोलपेक्षा महत्वाचं वाटत असल्यामुळे ठीकच आहे, सबका अपना अपना चल रहा है, चांगलं वाटतं. काही देर इज नो इन्सिक्युरिटी, देर इज नो जेलसी पर से. करेक्ट. आणि हे खूप खूप ठिकाणी नाही आहे. म्हणजे ज्यांचे असे क्लोज निट सर्कल्स नाही आहेत किंवा ज्यांचे मित्रही तेच करत नाही आहेत त्यांना ते कधी कधी डिफिकल्ट जातं. तुमच्यासाठी तुम्हाला कळलं पण नसेल कदाचित की तुम्हाला ती नाही वाटली म्हणजे काय असं. फॉर यू इट्स व्हेरी नॉर्मल, दॅट्स हाव यू हॅव ऑलवेज बीन. बट फॉर मेनी पीपल इट्स नॉट. या माझा एस्पेशली असं म्हणजे काय 7-8 मित्र जर म्हटलं की असं आमचं, आणि वेगवेगळे ग्रुप्स आहेत ते सगळे परत एकमेकांबरोबर नसतात. पण माझा एक तर खूपच जवळचा मित्र जो आहे आशिष दातीर नावाचा, तर एक तर खूप चांगला मित्र आहे तो इन अदर सेन्सेस ॲज वेल. पण ही इज प्रॉबेबली द बेस्ट क्रिटिक आय हॅव अराउंड मी. आणि ह्या कारणाने पण त्याने माझं काम बघत राहावं आणि मी त्याच्याशी त्याविषयी बोलत राहावं मला महत्त्वाचं वाटतं. अनेक वेळा असं झालंय की जे सगळे अप्रिशिएट करतात ते तो म्हणलं की नाही रे, हे तू करूच शकतोस, ही मुवमेंट का अशी केली असतो, हे का नाही, ह्याची सवय नको लावून घेऊस, दिस इज नॉट गुड. आणि हे जे खूप हेल्दी आहे, जे मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि मी ते ऐकतो आणि आर्ग्यू पण करतो, काही वेळेला पटलं नाही तर, पण मोस्टली पटतो, तो बरोबर बोलतो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव फ्रेंड्स लाईक दिस. व्हेरी इम्पॉर्टंट. ही चॅलेंजेस माय चॉईसेस, ही चॅलेंजेस माय पॉइंट ऑफ व्ह्यू, माय कॉन्डक्ट, मेनी थिंग्स. ओके. अँड ही ऑल्सो अप्रिशिएट्स. ॲट द सेम टाइम तुला जे वाटतंय ते कळणारी माणसं सुद्धा तुझ्या आजूबाजूला असणं किती गरजेचं वाटतं तुला कलाकार म्हणून ऑल्सो. बस परफेक्ट. ॲब्सोल्युटली खूप महत्वाचं आहे. हो रे असं म्हणणारी लोक पाहिजेत, सगळी नाही पाहिजेत पण योग्य प्रमाणात लोक पाहिजेत जी हो यार बरोबर आहे मला कळतंय म्हणतात. काही तुमच्या चॉईसेसबद्दल असेल, तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूजबद्दल असेल. पण आहेत माझे असे मित्र आणि ते फार जवळचे मित्रमैत्रिणी आहेत माझे, जे
मी पण त्यांना ही फिलिंग देतो आणि तेही मला ही फिलिंग देतात की आय अग्री आणि वी कॅन डिसअग्री बट स्टील वी कॅन लिव्ह, वी कॅन कोएक्झिस्ट. आणि मी तुला हे यासाठी विचारलं कारण बऱ्याच वेळेला आय फील की समोरचा जेव्हा एखादी गोष्ट सांगतो आणि आपण म्हणतो की मला कळतंय, तेव्हा बऱ्याच वेळेला आपण त्याच्या फक्त आजूबाजूला असतो, आपल्याला खरंच कळलेलं नसतं. देर आर ओनली अ फ्यू पीपल हू गेट इट सो बँग ऑन की वी नो की त्यांना एक्झॅक्टली तेच कळलंय जे मला म्हणायचं. तुझं कोण आहे? एव्हरीवन एल्स इज अराउंड. एक तर 1-2 मित्रमैत्रिणी आहेत, माझी आई आहे खूप in many ways. म्हणजे आणि खूप सरप्राइझिंगली वेन इट कम्स टू दिस फील्ड ती खूप बँग ऑन असते बऱ्याच बाबतीत. म्हणजे यु नो मला जे सांगायचं असतं तिला एक्झॅक्टली खूप वेळा कळतं की आय नो व्हॉट दिस फील्स लाईक. ते फिलिंग योग्य आहे अयोग्य आहे, किती हेल्दी आहे अनहेल्दी आहे हा नंतरचा मुद्दा झाला, पण हे आहे हे मला कळतंय असं तिला खूप वेळा होतं. वाव. सेम माझे वडील आहेत जे मी त्यांच्याशी अनंत विषयांवर गप्पा मारतो. मी आता खूप दिवस पुण्याला गेलो नाही, पण परवा त्यांनी एक फिल्म पाहिली आणि म्हणले तू लवकर बघ रे ती, मला त्याविषयी चर्चा करायची तुझ्याशी. सो माझा तर ते वेळ काढून ती बघण्याचं हे चाललंय सगळं, कारण आय वॉन्ट टू डिस्कस. आणि काही संबंध नाही अदरवाईज आमचा या फिल्म विषयी बोलण्याचा, पण ही जस्ट वॉन्ट्स टू डिस्कस. आणि मला ते भारी वाटतं. कित्येक गोष्टी ज्या कंटेम्पररी आहेत, चॉईसेस असतील, मी काय केलं पाहिजे याविषयी असेल, माझं कामाबद्दल हल्ली जरा त्यांचं प्रेम ओव्हरपॉवर करत आहे रिस्पॉन्सेसमध्ये, हे मला एकांकिका आणि हे असेपर्यंत ते मला नाही हे नाही आवडलं तुझं, हे आवडलं हे म्हणू शकायचं. आत्ता नाही छान केलं, हा एक त्यांचा झोन, पण विच इज फेअर इनफ, दॅट इज व्हॉट इट इज फ्रॉम हिज पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि तसे अजून 2-3 जो मी मित्र आता आशिष म्हणलो तो आहे, आशू गोखले एक असा मित्र आहे माझा. वी आर मोस्टली ऑन सिमिलर लाईन्स. सुमित संघमित्र नावाचा ॲक्टर मित्र आहे माझा, अगेन अमेझिंग ॲक्टर, रायटर, डिरेक्टर. आम्ही एकत्र खूप काळ पुरुषोत्तमपासून काम करतो. सो आम्ही मोस्टली अशी जे गरळ ओकणं आहे ना ते या स्पेसमध्ये घडतं. सेफ स्पेस. हां, सेफ स्पेस. तू मगाशी म्हणत होतास की एखादी दुसरीच कला आपल्याला येणं किंवा एखादी दुसरं स्किल काहीतरी असणं सुद्धा कधी कधी फायद्याचं असतं. तर तू जादू कुठून शिकलास? मी असं माझं एक्सप्लोर केलं. खरंच माझं एक्सप्लोर केलं. देयर इज नो आन्सर टू इट. माझा विश्वास आहे याच्यावर. म्हणजे मी काय ओकेच आहे, पण तरी यार आय मीन इट्स मी तुला एक सांगू का, इट्स नॉट द सेकंड थिंग जे प्रत्येक माणूस चूज करेल ना. म्हणजे ते काय असं नाही गाण्याचा क्लास आहे, नाचायलाच काहीतरी गेलीये किंवा ओरिगामीत शिकायला लागलीये, अभिनयाच्या वर्कशॉप, असं इतकं ऑब्व्हियस नाहीये ते. लाईक सी देयर इज वेअर वी कम टू द फर्स्ट क्वेश्चन यू आस्क. अगेन इट इज मेक बिलीव्ह. जादू तर इट इज, मला असं वाटतं मॅजिक इज द हायेस्ट फॉर्म ऑफ थिएटर. तिथे मेक बिलीव्हचा एपिटोम आहे. तिकडे तर तुम्ही फिजिक्स चॅलेंज करत असता, तुझी सतसत विवेक बुद्धी मी चॅलेंज करत असतो त्या पॉइंटला. करेक्ट. की काहीतरी हवेत आलं, ऑफकोर्स इट्स अ ट्रिक, यू नो दिस कांट लेव्हिटेट. तुला असं होतं काय झालं काय, इट इज द फन ना. सो मला असं वाटतं की ते थिएट्रिक्स बद्दलची जी ओढ आहे ना, त्यातून जादूबद्दलची पण ओढ येते. अभिनय वगैरे काही जीवनात सुरू व्हायच्या आधी मला आयुष्यात जादूगार व्हायचं होतं. आणि नंतर जेव्हा यूट्यूब इमर्ज व्हायला लागलं तेव्हा मला लक्षात आलं की लोक ट्रिक्स कशा केल्या वगैरे हे करून टाकतायत त्याच्यावर. मग माझा इंटरेस्ट त्यातला कमी झाला की म्हणलं अरे मी हे फुल टाईम नाही करू शकत, की यार पीपल आर गिव्हिंग इट आउट. पण नंतर मला लक्षात आलं की ठीक आहे, ट्रिक कळली तरी इट्स स्टील अन एक्सपिरियन्स टू द फर्स्ट टाइम व्ह्युअर. सो मग मी नंतर हळूहळू परत करायला लागलो. आणि आत्ता मी पॅरलली परफॉर्मन्सेस करतो. आता काय जादूमध्ये पण बरेच प्रकार आहेत. बरेच काय मी स्टेज इल्युजन्स नाही करत, मी स्टेज शोज नाही करत, मी क्लोजअप मॅजिक करतो. आणि मी एस्पेशली आत्ता आम्ही गोव्याला गेलो होतो सगळे, तिथे मी स्ट्रीट मॅजिक करतो, रस्त्यावर लोकांना दाखवत. त्याचं मी काही व्लॉगिंग रील्स काहीही करत नाही. दिस इज वन थिंग आय डोंट वॉन्ट टू पब्लिश, कारण बाकी सगळं आउट इन ओपनच आहे. बारका अभिनय कुठे केला की स्क्रीनवरच जाऊन पडत होतो. तर ही मला ऍक्च्युली लाईव्ह स्पेसची कला असावी माझी, असं वाटतं की जी कुठेही त्याच्यावर ती मालिकेत चित्रपटात कुठे शक्यतो न. पण विचारलंय लोकांनी असं तुला की अरे तू जादूही करतोस, असं एक पात्र जे जादूगारही आहे वगैरे, हे झालंय? पात्राबद्दलही झालंय, त्याच्यावर एक शो उभा करू आपण हेही झालंय. बापरे. रियालिटी शो म्हणून उभा करू चॅनलवर हेही झालंय. त्याच्यावर आपण याचं एक वेगळं युट्यूब चॅनल काढू हे पण झालंय. मला त्यातलं काही नाही करायचंय, कारण ही एक गोष्ट आहे जी मला खूप पर्सनल कॉम्पॅक्ट एक्सपिरियन्स पुरतीच
करायला आवडते. पण त्यात काय एक्सप्लोअर करायचं तुला, असं काही आत्ता डोक्यात आहे? त्याच्यात काही अजून नवीन शिकायचंय किंवा काही वेगळे प्रयोग करायचे, इवन इफ इट इज ऑन 1-to-1 बेसिस? ते संगीतासारखं आहे असं मला वाटतं. त्याला प्रचंड तयारीची गरज लागते. म्हणजे ते कामचलाऊ नाही होऊ शकत. इट्स ब्लॅक अँड व्हाईट ना. अभिनय कसं तू अजून आवडलं अजून थोडं चांगलं होऊ शकतं, इथे जाऊ शकते, ही स्पेस आहे अभिनयाला किंवा बहुतांश कलांना. पण जादू इट वर्क्स और इट डझंट. अरे नाही मला कळलं हे होऊ शकतं किंवा ओ शिट वर्क झालं जे काय आय डोंट नो तुमचे काय नॉर्म्स आहेत. तर असं आहे ना, ते ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर इट टेक्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस बट स्टील आय एम एबल टू परफॉर्म. मी बऱ्याच ठिकाणी परफॉर्म करत असतो, प्रायव्हेट शोज, लोकांच्या प्रायव्हेट पार्टीजमध्ये, IT म्हणजे कॉर्पोरेट्समध्ये. मोस्टली इट इज कार्ड मॅजिक. आय ऑल्सो डू इट फ्रॉम द स्टेज बट इट इज अ पर्सनल एक्सपिरियन्स. फॉर शुअर इट्स मोस्टली 1-to-1 बेसिसवरती. आणि ते मी कमीत कमी मीडियावर येऊ देतो. तरी मध्ये एक फेज आली होती, लोक स्टोऱ्या टाकत होती, पण आता गोव्याला खूप लोकांनी स्टोरीज टाकल्या मी स्ट्रीट मॅजिक केली तेव्हा. तर मी ते काही रिशेअर नाही केलं, कारण म्हटलं तर परत लोक मग विचारणार वॉन्ट टू हाईड इट ॲज मच एज पॉसिबल, कीप इट असं पॉसिबलच आहे, गरज नाही वाटत नाही. एखादी गोष्ट असते ना जी आपण, कारण अगेन ॲज आय सेड की वी आर ऑलरेडी, मी या व्यवसायात आहे, जी लोकाभिमुख गोष्ट आहे ती लोकांना दिसते. म्हणजे नाही म्हणलं DOP दिसत नाही लोकांना, नट आहे मी, दिसतोच मी लोकांना. तर ही एक गोष्ट मला काय म्हणतात एकल कला मला आयुष्यात हवी होती. जे मला गाणं आवडतं, मला नृत्य जे करतं त्यांच्याबद्दल फार कौतुक वाटतं की ते आपण असं म्हणतो ना की यू आर द प्लेयर अँड यू आर द इन्स्ट्रुमेंट. मला वाद्य वाजवणाऱ्यांबद्दल खूप वाटतं की मग दे कॅन, ते रमू शकतात स्वतः. अभिनयाचं तसं नाहीये. मला सगळं क्रू उपस्थित राहिल्याशिवाय अभिनयाचे तारे कुठे तोडणार आहे. बरोबर. आज मी आरशासमोर केलं तरी मला अप्रिसिएशन हा बेसिक बाय प्रॉडक्ट आहे ना माझ्या कलेचं. तर मला ही एक गोष्ट वाटते जी मला प्रायव्हेटली करायची. इंटरेस्टिंग. ओके, पुन्हा कमिंग टू द प्रोसेस, 2 प्रश्न विचारायचे मला. त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे तू म्हणालास तसं की तू वडिलांसोबत डिस्कस करतोस किंवा मध्ये वेळ मिळतो तेव्हा वाचन करणं, ज्यांना बघण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी बघणं किंवा एक्सप्लोर करणं, विचार करणं, प्रोसेस करून घेणं हे महत्त्वाचं आहे. पण असं होतं बघ की एका फेजपर्यंत आपण त्याच गोष्टी, ऑब्व्हियस गोष्टी वाचत असतो, ऑब्व्हियस गोष्टी बघत असतो. मग अशी काही माणसं आयुष्यात येतात किंवा असे काही इन्फ्लुएन्सेस येतात ज्याच्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं की एक मिनिट, अजून एक खूप वेगळं जग आहे जे आपण एक्सप्लोरच नाही केलं अजून, आणि आपण वेगळंच वाचायला लागतो, बघायला लागतो, आपल्याला वेगळंच वाटायला लागतं. तर तुझ्या आयुष्यातली ती फेज तुला आठवते का, किंवा अशी कोणती माणसं होती ज्यांनी हू फोर्स्ड यू टू रीड डिफरंट, टू वॉच डिफरंट, टू थिंक डिफरंट? मगाशी मी माझ्या एका मित्राचं नाव घेतलं, स्वानंद बर्वे. त्याच्यामुळे मी कविता वाचायला लागलो आणि इट हॅज बीन द बेस्ट चेंज इन माय लाईफ. माझं साहित्यात कवितांशी काहीही माझं नातं नव्हतं. हे साधारण कधीपर्यंत? 2011-12. ओके. आणि त्याच्यानंतर मी अविरत कविता वाचतोय. आत्ता देर इज नो सच टाइम जेव्हा माझ्या बॅगेत ॲटलिस्ट 2-3 कवितांची पुस्तकं नाही आहेत जी मला आवडतात. आत्ता या क्षणी माझ्या बॅगेत सुरेश भटांचं एल्गार आहे, मी अन माझा आवाज आहे संदीप खरेचं, साहिल लुधियानवीचं तलखिया नावाचं पुस्तक आहे, हे आत्ता आहे या क्षणी. सो हे असतंच माझ्याकडे, काही ना काहीतरी कीप्स ऑन चेंजिंग. पण तरी सो कविता वाचणं, आयुष्यात येणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. माझं भावविश्व बदललं या गोष्टीमुळे. त्यांनी वाचून दाखवलेली कविता एखादी की तो वाचत होता म्हणून तुला उत्सुकता निर्माण झाली? नाही, झिम्मड नाटकामुळे मी कवितांकडे अट्रॅक्ट झालो. आणि मला तेव्हा ते अरे ओके, मग मी याचा अर्थ काय वगैरे हे विचारत, मग तिथून ते कळू लागले की अरे अर्थ नाहीये, तो भावार्थ आहे. हे खूप ट्रिकी आहे. आणि मला हे वाचून कळलं नाही तरी चालणार आहे, ते जाणवतंय का? कारण आपल्याला शाळेत ते असायचं ना की कविता वाचा आणि त्याचं काय आहे संदर्भ आणि स्पष्टीकरण आणि या आणि त्या लिहा आणि एकच असेल अर्थ, हे तेव्हा होतं ना की ह्या कवितेचा हा अर्थ, असं होतं. करेक्ट. आणि ते सापेक्ष आहे ना, ते खूप सापेक्ष आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं कविता हे वाचनाचं माध्यम आहे, परफॉर्मन्सही नाही. देर आर पीपल जे अमेझिंग सादर करतात. मलाही नट म्हणून ती खाज आहेच की कवी, पण मला इसेन्शियली वाटतं ते टेक्स्ट टू मी एवढंच त्याचा प्रवास आहे. टेक्स्ट टू ज्ञानेश्वरी टू क्षितिश नाहीये. व्हेरी इंटिमेट एक्सपिरियन्स. इट्स अ व्हेरी इंटिमेट एक्सपिरियन्स. तुझा टोन त्यात आला की ते लॉस इन ट्रान्सलेशन होतच, किंवा तुझा अर्थ त्या कवितेत येतोच, तुला काय अर्थ वाटतोय तो. सो मला वाटतं ती वाचण्याची गोष्ट आहे. आणि सोप्या कोट अनकोट सोप्या कवितांपासून सुरू करावं, पण
कविता वाचाव्यात असं मला वाटतं. त्याच्यातून मला असं वाटतं इन जनरल विचाराची कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त कळायला लागते आपल्याला. एकांगी विचार करणं थांबवतो आपण एका पॉईंटला, ब्लॅक ऑर व्हाईटमध्ये विचार करणं थांबवतो, पदर दिसतात आणि खूप छान आहे कविता, खूप छान आहे आणि अर्थ नाही कळला तरी ते ओलांडून आपण पुढे जाऊ शकतो. मग आता इवन ओम बरोबर मी नाटक आणि सगळं काम करत असताना उर्दूची मला अर्थात मी अभ्यासक नाही आहे त्याच्या एवढा, त्याच्या एवढा तर नाहीच, मी अभ्यासक नाहीच आहे, मी भोगताच आहे. पण मला नुसरतची आवड लागली, मी कव्वाली खूप ऐकतो. नशा, हां ते किकच आहे, ती किकच आहे. आणि तेव्हा तर आम्ही खूप एकत्र ते ऐकायचो, वाचायचो. हां, आम्ही ओशो एकत्र ऐकायचो. तेव्हा आम्ही ट्रिपवर असायचो. ट्रिप आहे, साहित्य आणि अशा फिलॉसॉफी ट्रिपवर होतो आम्ही तेव्हा. सो तेव्हा आम्ही हे खूप करायचो. सो अशी अनेक लोक आहेत. मला असं वाटतं प्रवीण सर इज वन ऑफ दोज पीपल ज्यांनी माझा एकूण माध्यम आणि कला याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. आणि तो त्यांनी सांगून नाही बदलला. हे बघ क्षितिज असं असतं हे त्यांनी कधीच नाही केलं. त्यांच्याबरोबर काम करणं इट्ससेल्फ तरडेंबरोबर हा इतका चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. मी म्हटलं तसं की मी प्रायोगिक नाटक करून आलेला माणूस आहे आणि अजूनही करतो. मला इन जनरल लोकानुनयाची सवय नाहीये. काय म्हणतात, सुदर्शन हाऊसफुल झालं तरी संतुष्ट होणारा माणूस आहे मी, राहिलेलो आहे पूर्वी. तर त्यांनी ते इतके ओपन आहेत ना, ते इतक्या मासेसला एका वेळेला इन्व्हाइट करू शकतात त्यांची कलाकृती बघण्यासाठी. तर हे माझ्यासाठी खूप आय ओपनिंग आहे. आणि एव्हरी टाईम कमर्शियल म्हणजे उथळ असं नसतं, हे मला त्यांच्याबरोबर काम करून कळलं. आणि हे थोडं क्रेडिट माझं आहे की मी हे समजून घेतलं हे करताना. हे त्यांनी कधी नाही सांगितलेलं. ते सगळ्या पद्धतीच्या कामांना स्वीकारणारे आहेत. पण मला हे लक्षात आलं की खूप चांगलं डिटेल्ड आणि लेयर्ड काम कमर्शियल स्पेसमध्ये पण होऊ शकतं. आणि त्यातला प्रत्येक लेयर स्वीकारणारा एक वर्ग आपल्याकडे आहे. आपल्याकडे प्रेक्षकांमध्ये प्रचंड विविधता आहे. वाटला गेला आहे प्रेक्षक. आणि देर कांट बी अ स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्स ग्रुप नाव. इट्स व्हेरी डिफिकल्ट. करेक्ट. हां, मग खूपच वाटलं गेलं आहे प्रेक्षक. म्हणजे मला हे लक्षात घ्यायला लागतं की मी जे आत्ता करतोय ते GOT आणि होणार असून मी या घरची हे दोन्ही बघून येणारा प्रेक्षक आहे. सो त्याच्या मनात एक वेगळी कोशिंबीर घेऊन तो माझं बघायला येतोय. असं सगळं आहे आता. इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी टू बी अन आर्टिस्ट इन धिस एरा. 100%. पण मला एक गोष्ट सांग की, अँड यू कॅन अवॉइड दिस क्वेश्चन ना, म्हणजे ओपन आहे, पण आपण एखादी कलाकृती करतो त्याचं एक म्हणणं असतं आणि आपली एक ओव्हरऑलच आपलं एक म्हणणं असतं ॲज अ पर्सन, किंवा आपली एक विचारसरणी असते. इज इट ऑलवेज नेसेसरी की या दोन्ही गोष्टी सेम पेजवर असल्या पाहिजेत? आणि जर नसतील तर फक्त एक ॲक्टर म्हणून तू कसं डील करतोस त्या गोष्टीशी? हा प्रत्येक नटाचा चॉईस आहे असं मला वाटतं. एकतर नट म्हणून तुम्ही स्वतःची श्रेणी काय आहे असं तुम्हाला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. हा प्रश्न तू लाईटमनला विचारशील का सेटवरच्या? का? तो पण क्रू मेंबर आहे. करेक्ट. तू ज्याच्याकडनं व्हॅनिटी व्हॅन्स येतात त्याला विचारशील का? तर म्हणजे आय एम नॉट पॉइंटिंग टुवर्ड्स यू. हां, तर मला असं वाटतं की प्रत्येक नटाने घ्यायचा चॉईस आहे हा. आय रिस्पेक्ट दोज पीपल जे आयडियोलॉजी बघून कलाकृतीचा भाग होतात. पण मी तसा नाही आहे. म्हणजे मी विविध आयडियोलॉजीजच्या कलाकृतींचा भाग राहिलेलो आहे. आणि त्याच्यात मी मुळात नट म्हणून स्वतःला प्रथम श्रेणीचा समजतच नाही. मग प्रथम श्रेणी नटांची असते हेच मला वाटत नाही. मला असं वाटतं अतिशय त्या चेनमध्ये खूप खाली येणारा एलिमेंट आहे नट हा. म्हणलं ना, अतिशय परावलंबी आहे. आणि ते लमाण ही जी व्याख्या केली आहे लागूंनी, डॉक्टर लागूंनी नटाची, मी ओझं वाहणारा आहे. निर्माता, क्रिएटर, प्रेक्षक, गिव्ह इट टू मी, आय टेक इट देअर. हां, विथ माय एक्सप्रेशन अँड क्रिएटिव्हिटी. छान पद्धतीने. हां, मग मी छान पोचवीन, मग त्याला छान वाटेल ते घेताना, असं मी पोचवीन, तुला हवं तसं पोचवीन. हे माझं काम आहे. त्यामुळे नट मुळीच क्रू मधला सगळ्यात महत्वाचा एलिमेंट नसतो. हे लक्षात घेता मला असं वाटतं की इट डझंट मेक सेन्स टू चूज अनलेस इट इज रिअली रॉंग. हां, म्हणजे अनलेस इट इज विदारकच काहीतरी चालू आहे
तर नको बाबा, याचा भाग मला नाही व्हायचं, ते कितीही मोठा असू दे. अगेन तो पण चॉईस आहे आणि ते कोणाला काय विदारक वाटेल हाही व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे. पण म्हणजे मला अतिशय अभिमान आहे या गोष्टीचा की मी धर्मवीर जी ओव्हर्टली हिंदुत्ववादी फिल्म आहे याचा भाग आहे. मला अभिमान आहे जी मी हमीद नावाच्या डॉक्युमेंटरीचा भाग आहे जी ज्योती सुभाषनी डिरेक्ट जी आहे ना आता युट्यूबवरती आहे. लोकांनी पाहिली नाही. मी मला वाटतं त्याचं स्क्रीनिंग बघितलेलं जेव्हा रवींद्रच्या मिनी ऑडीमध्ये झालेलं. मी आलो नव्हतो तेव्हा. करेक्ट दॅट्स व्हाय आय रिमेंबर. एनिवे सॉरी. तर मला अभिमान आहे की मी हमीद डॉक्युमेंटरीचा भाग आहे जी अर्थार्थी पूर्ण विरुद्ध म्हणजे समाजवादी विचारसरणीची डॉक्युमेंटरी आहे. आणि मला देवाशपथ सिरियलचा भाग असल्याचाही अभिमान आहे ज्यात मी श्रीकृष्णाची भूमिका केली होती. आणि मी एथिझम प्रमोट करणाऱ्या कलाकृतीचाही भाग असलो तर मला अभिमानच वाटणार आहे, आनंदच वाटणार आहे. तर मी नाही बघत ते, पण जे बघतात त्यांच्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आहेत माझे नट मित्र आहेत आणि वी हँग आउट रिअली वेल, की जे म्हणतात की मी नाही हे करू शकत जे तू करू शकतोस, आणि मी म्हणतो की ग्रेट, आणि तू हे करू शकतोस ते मी नाही करू शकत, ग्रेट. अगेन कमिंग बॅक टू कोएक्झिस्टन्स या, आणि तीच हार्मनी पाहिजे. नाहीतर टॉलरन्सचे म्हणजे 12 वाजलेत आणि सतत मी तुला विरोध करणार, मला तुझं नाही पटणार, मी आता बाहेर गेलो तुझ्याबद्दल बोलणार, हे प्रचंड आहे. आणि आपण त्या चेनमध्ये ती ब्रेक आणला पाहिजे. लेट्स लर्न टू कोएक्झिस्ट. तुझं भावविश्व वेगळं असू शकतं, ते मला इडिओटिक वाटू शकतं, ते मला पटलं नाही असं होऊ शकतं, म्हणून मी तुला बेदखल करायची गरज नसते. आणि दॅट्स स्टील जस्ट अ पार्ट ऑफ मी. इट्स जस्ट अ पार्ट ऑफ मी. कारण अजून अनेक शक्यता असतात ज्या अजून आलेल्याच नसतात तुमच्यापर्यंत. सो आणि बघ ना तू आता जो प्रश्न स्टेटमेंट काय करणार, या कन्क्लुसिव्ह काय बोलणार आपण. आणि वी आरसेल्व्हज आर हिपोक्रिट्स, बिग हिपोक्रिट्स. म्हणजे खूपच आपण दुतोंडी असतो का आपल्या नकळत. आपण फक्त म्हणत असतो की मी माझ्या शब्दात, असं काहीच नाही. प्रत्येकावर वेळ आली की दिसून येतं की कोण किती हिपोक्रिट आहे, दुतोंडी आहे, आणि विच इज ह्युमन असं मला वाटतं. त्यामुळे म्हणूनच मी फिक्स्चर लेवलला काहीच बोलणं टाळतो. मला असं होतं काय मला उद्याचं माझं माहिती नाही आहे आत्ता. आणि तुझा प्रश्न विचारलास ना, ॲडिंग टू इट, मला आनंद या गोष्टीचा होतो की मी ॲक्टर म्हणून किती वेगवेगळ्या वर्ल्ड्सना एक्सपोज होतो. मला किती लार्जर लेवलला महाराष्ट्र पॉलिटिक्स वाचायला बघायला मिळालं धर्मवीर करताना. ही मिळकत आहे माझी. रोल चांगला आहे आणि कौतुक झालं का काय नाही झालं, व्हॉट एव्हर, दॅट ऑल अपार्ट. मी माणूस म्हणून काय झालो, खूप ग्रो झालो. मी मुळशी पॅटर्न केल्यानंतर माणूस म्हणून खूप ग्रो झालो. मी देवाशपथ केल्यानंतर माणूस म्हणून खूप ग्रो झालो. लोकमान्य केल्यानंतर खूप ग्रो झालो. आणि मला हेच महत्वाचं वाटतं की मी प्रत्येक कलाकृती सोबत काहीतरी घेणं स्वतःमध्ये आणि समृद्ध होणं. चालणं न चालणं इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. काळ असा आहे की सगळं नाही चालू शकत. चाललं ग्रेट, बोनस आहे, पण मी समृद्ध होतोय का हे महत्वाचं आहे. सो ट्रू, 100%. मला आय डोंट नो इफ आय कॅन मेक दिस स्टेटमेंट, पण आता मी तरीही आय एम गोइंग टू मेक दिस स्टेटमेंट. पण आय फील की समटाईम्स आपण कलाकारांवरती त्यांच्या प्रोफेशनचं खूप जास्त प्रेशर टाकतो समटाईम्स. म्हणजे जसं आता हे, म्हणजे थिंकिंग बॅक आय एम जस्ट फिलिंग लाईक की मी जसं तू म्हणालास की एखाद्या लाईटमनला किंवा क्रूमधल्या कोणाला नेसेसरीली हे प्रश्न विचारले जात नाहीत, पण एखाद्या डिरेक्टरला, ॲक्टरला, हुएव्हर इज अ पार्ट ऑफ द इमिजिएट प्रोसेस जे आम्हाला दिसतं, त्यांच्यावरती सतत हा स्पॉटलाईट असतो की अरे हे केलं, हे का केलं, ते केलं, ते का केलं, हे का नाही केलं, ते का नाही केलं. बट ॲट दी एंड दे आर ऑल्सो डुईंग देअर जॉब. सो आय मीन दे आर दॅट्स दॅट. ते स्वार्थी आहेत, त्यांना त्याचं काम करायचंय, त्यांना पैसे मिळवायचे आणि रमायचंय त्यांना कामात. आत्ता ट्रू. माझ्या मित्राची कविता आहे, नचिकेत जोग नावाचा मित्र आहे माझा, जो अत्युत्कृष्ट कवी गझलकार आहे. तो म्हणतो, प्रारब्ध जन्म मृत्यू सारेच खूळ आहे, रमण्यात वेळ जावा इतकाच खेळ आहे, कुठलेच पाप नसते कुठलेच पुण्य नाही, अज्ञात मोजणीही कोठेच होत नाही, दुसरे कुणी नाही येथे आपलाच भास आहे, रमण्यात वेळ जावा इतकाच खेळ. वा 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 वा, मजा आली यार हे ऐकून. पण मला इतकं भारी वाटतं. इट इज अ सेटलिंग टेक्स्ट. इट इज 100% इट इज. पण आता मी अजून एका सेटलिंग किंवा अनसेटलिंग एकत्र असणाऱ्या टेक्स्टकडे येणार आहे, आणि ज्या आहेत सुरेश भटांच्या गझला. आणि मला कळलेलं आहे की तू अत्युच्च लेवलचा फॅन आहेस. हो.
तर शेवटचा प्रश्न की भट साहेब तुला म्हणजे सगळ्यांनाच आवडतात अर्थातच, पण प्रत्येकाला त्यांच्यातलं काहीतरी असं जास्त आवडत असतं इतरांपेक्षा. तर तुला काय आवडतं सगळ्यात जास्त? आणि अर्थातच तुझ्याकडनं एखादी तरी गझल मला ऐकायला आवडेल. भटांचं काय आवडतं, मला असं वाटतं ते माझा आधार आहेत ह्यात सगळ्याला, असं मला वाटतं. मला असं वाटतं पर्सनल एक्सपिरियन्स वाटतो तो वाचणं. म्हणजे मला असं वाटतं की ते माझ्यासाठी लिहिलंय. ही ताकद आहे त्या कवीची, त्या गझलकाराची. आणि गझल ह्या इसेन्शियली लोकाभिमुख फॉर्म आहे कवितेचा, म्हणजे तो सादर होऊ शकतो असा फॉर्म आहे. अगेन ती प्रवाही कविता नाहीये, म्हणजे टेक्स्ट टू ऑडियन्सच्या मध्ये सादर करता येऊ शकतो गझलेच्या बाबतीत, असं मला वाटतं. तर ते काहीतरी खूप खूप इमर्सिव्ह एक्सपिरियन्स तयार करतात त्यांच्या कवितेतून. त्यांची एक कविता आहे जी माझ्या डायरीत पहिली ओळ मी लिहून ठेवली होती. प्रतिज्ञा नावाची गझल आहे ही. गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे, आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे, पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो, वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे, सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो, सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे. आणि शेवटचा शेर, लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना, परंतु तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे. वा 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 वा. खूपच काहीतरी आणि गंभीर लिहितात. म्हणजे इफ यू वॉन्ट टू टॅग इट दॅट वे, गंभीरच आहे ते सगळं, पण ते खूप भारी आहे. म्हणजे माझ्यासाठी ते हे ते असं वेन देर इज नो फ्रेंड देर इज सुरेश भट, असं मला वाटतं. जेव्हा मला एखादी गोष्ट कुणाशी बोलता येत नाही तेव्हा मी त्यांची कविता वाचतो आणि मला असं वाटतं मला माझा आधार मिळतो त्यांच्या कवितेतून. शिरीष पैंनी त्यांचं केलेलं संकलन झालेलं पुस्तक, एल्गार असेल, रंग माझा वेगळा असेल, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. आणि मला असं वाटतं हृदयनाथ मंगेशकरांनी जी एकूण सगळंच, मी कोण आहे, मी खूपच बेसिक आहे यांचं कौतुकही करण्याला, पण भटांचं ग्रेसांचं साहित्य ज्या पद्धतीने पेललंय मंगेशकरांनी, 100%, इव्हन श्रीधर फडक्यांनी, ते काय म्हणजे त्याला अशक्य पातळीवर आहे. एक गाणं आहे भटांचं, म्हणजे गझल आहे, पूर्तता माझ्या व्यथेची माझी, ऐकलेस? नाही. अरे ऐकली पाहिजे तू. आणि मंगेशकरांची चाल काय आहे बघा, पूर्तता माझ्या व्यथेची माझी मृत्यूत व्हावी, पूर्तता माझ्या व्यथेची माझी मृत्यूत व्हावी, सोबती काही जीवाचे, मात्र यावे न्यावयाला तारकांच्या मांडवा खाली, चिता माझी जळावी, पूर्तता. वेदनेला अंत नाही अन कुणाला खंत नाही, वेदनेला अंत नाही अन कुणाला खंत नाही, गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी, पूर्तता माझ्या व्यथेची माझी मृत्यूत व्हावी. वा 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 वा, काय डिफिकल्ट कॉम्पोजिशन होतं. किती अवघड आहे. मी तर फालतूच गायलो, पण खूप अवघड आहे ग. कुठून 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 कुठे वेगळीकडेच आहे. हो ते दॅट इज पंडितजी, क्रेझी. पण मजा आली. गावं, आशाताईंनी गावं, सिरियसली, आणि आपण श्रोता किंवा त्यांनी स्वतः गावं, हा त्यांनी स्वतः गावं आणि आपण हात जोडून ऐकत राहावं, बस. सो ट्रू, सो ट्रू, दुसरं काही नाही. पण भारी हे भटांचं कनेक्शन खूप. तुझे कोण आवडते कवी? खूप म्हणजे अनेक तू लिहितेस, पण त्याला लिहिणं म्हणणं हेच आधी मला एक जाऊ दे. पण वाचलंय तुझं, म्हणजे तू जेवढं पोस्ट लॉकडाऊन मध्ये एक उगाच एक सगळ्यांना झालेलं तसा मला तो रोग झालेला लिहिण्याचा, पण ऍटलीस्ट त्याच्यातून वाचन थोडंसं बेटर झालं असं मला वाटतं. म्हणजे आता आय कॅन अप्रिशिएट इट अ लिटल बेटर. ऑफकोर्स असणारच, म्हणजे आय कॅन इमॅजिन. दॅट इज ट्रू, दॅट इज ट्रू.
पण भारी होतं हे. तुला दुसरी कोणती ऐकवायची आहे का की जी तू ऐकवलीस? असं मला तू म्हणलीस म्हणून मी पण नाही, थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की आपण मग उद्या पण भेटूया, कारण या सगळ्या प्रश्नांची तू वेगळी उत्तर देणार आहे. 100%. सो कीपिंग दॅट पॉसिबिलिटी ओपन. आणि जेन्युइनली मी खरंच वाट बघते नाटकाची. आता तू सांगितल्यापासनं रिअली लुकिंग फॉरवर्ड. हिअर्स होपिंग की ते लवकरात लवकर येऊ. आणि शुभेच्छा सगळ्या प्रोजेक्टसाठी तुला. थँक्यू. आणि आवर्जून बोलवल्याबद्दल थँक्स. आणि मी फॉर्मॅलिटी म्हणून म्हणतोय पार्शली, पण आय रिअली मीन इट, की मला खूप आवडतं एक तर तुझं पॉडकास्टचं चॅनल हे. आणि तू नुसतेच जेनेरिक प्रश्न न विचारता एक तुला गप्पा मारायला आवडतात अशी वाईब आहे, जे खूप महत्वाचं आहे. दुसरं काय असतं पुन्हा रमण्यात वेळ जावा इतकाच खेळ आहे. त्यात ते पब्लिश झालं, व्ह्यूज मिळाले तर आनंदच होईल. एक्झॅक्टली हे. एक्झॅक्टली हे. सो त्यात काही पुट ऑन नाहीये. आम्ही आधी काही ठरवलेलं नव्हतं, काहीच ठरवलेलं नव्हतं, म्हणजे ऍब्सोल्युटली बोललो नाही. आणि फार प्रवाही असतं, त्यामुळे थोडं कमी इंटरेस्टिंग झालं तरी काही वाटत नाही. ते ओघात असतं असं मला वाटतं. करेक्ट, 100%. आणि इव्हन जनरल तुझं जॉकिंग पण मला खूप आवडतं. वाव, थँक्यू. येस, खूप म्हणजे जे दिसतं अर्थात युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर त्याच्याबद्दल सगळेच बोलतात. तर मला फार आनंद होतो जेव्हा कोणी आर्जिंग बद्दल पण बोलतं, बिकॉज टेक्निकली दॅट इज माय मेन जॉब. इट इज जस्ट नाईस टू युअर समवन से दॅट. कारण मी रेडिओ ऐकत नाही अजिबात, खूप कमी ऐकतो. सॉरी तुझ्या पोटावर पाय. पण जेव्हा आता गाडीत लागतोच तसा ऐकतो, तर मला आवडतं खूप ऐकायला तुझं. आणि इव्हन तू निवेदन वगैरे करतेस ते अतिशय प्रवाही आणि अर्थपूर्ण असतं. मग ते नुसतंच जोरदार टाळ्या वाजवूया नाही. यू नो द ड्रिल. त्यामुळे आय नो यू नो इट. पण जेन्युइनली थँक्यू सो मच. आणि खरंच खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू. मला वाटतं एखादा कवितांचं पण एक सेशन करायला हरकत नाही. जॅम करू आपण. खूप झाले हे इंटरव्ह्यू वगैरे. एक फक्त कवितांचं करूया. Whenever. पुस्तकं घेऊन बसू आणि वाटेल ते वाचून दाखवू. मजा येईल. आय फील पीपल शुड कॉमेंट या व्हिडिओच्या खाली, जे भटांचे फॅन आहेत अर्थातच, आणि इतरही कोणते कवी तुम्हाला माहीत असतील जे तुम्हाला खूप आवडतात, तर प्लीज बिंदास लिहा, सजेस्ट करा अँड लेट अस नो. थँक्यू सो मच पुन्हा एकदा, आणि भेटूया लवकरच. थँक्यू.